Praise the Lord. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. It's so wonderful to be in the presence of God. देवाच्या सहवासात असणं फार छान. Amen. आमेन. And I believe God is going to talk something special today. आणि माझा असा विश्वास आहे की देवाच काहीतरी खास बोलणार आहे. Amen. आमेन. And it will really bless your soul. आणि त्यातून खरोखर तुमच्या जीवाला आशीर्वाद मिळणार आहेत. Amen. आमेन. There is no other way where you can be blessed बाकी दुसरी कुठली रीत नाही ज्यातनं तुम्ही आशीर्वादित होऊ शकाल. but through the word of God. पण देवाचं वचन ही एकच रीत आहे ज्यातनं आपण आशीर्वादित होऊ शकतो. Amen. आमेन. Living in the vision of God every day. रोज देवाने दिलेल्या दृष्टांतात जगणे. Living in the vision of God every day. रोज देवाने दिलेल्या दृष्टांतात जगणे. Amen. आमेन. Now most believers live by sight. आता जास्तीत जास्त बिलीवर लोक दृष्टीला जे दिसतं त्याने जगतात. Now all the unbelievers live by sight. आणि सगळे अविश्वासू लोक सुद्धा त्यांच्या डोळ्यांना जे दिसतं त्यानं जगतात. But we are not born to survive day by day. परंतु असं दिवसा दिवसाला कसा तरी टिकाव आणि निभाव आपला लागेल असं आपल्याला जगायला बोलावलेलं नाही. We were born to walk by vision. आपला जन्मच दृष्टांताद्वारे जगायला झालेला आहे. Now vision is a very huge subject. आणि दृष्टांत एक मोठा विषय आहे. It may take months for me to really speak a little fringe on it. आणि बोलायला गेलो थोडंसं जरी त्यावर बोलायला गेलो तर अनेक महिने मला लागतील. Amen. Amen. But I will see that I speak something today and some other days also I will continue. पण आज थोडंसं बोलीन आणि इतर काही दिवशी सुद्धा मी बोलत राहीन. Because a vision plays a very important role in a believer's life. कारण दृष्टांत बिलीवर माणसाच्या जीवनामध्ये फार महत्वाची भूमिका बजावतो. Sight looks at what is. आणि दृष्टीला जे दिसतं म्हणजे डोळे जे दिसतंय तेच बघतात. Seeing is believing. त्याला जे दिसतंय तेच त्याचा विश्वास म्हणजे डोळ्यांना जे दिसतंय त्याच्यावरच डोळ्यांचा विश्वास असतो. And many of us walk by sight. आणि आपल्यातले अनेक लोक डोळ्यांना जे दिसतंय त्याच्यावरच चालतात. But sight is limited. पण डोळ्यांना जे दिसतं ते मर्यादित आहे. Amen. आमेन. Vision sees what God is doing. आणि दृष्टांत जे बघतो ते देव जे करत आहे ते दृष्टांत बघतो. And that's why it's very important आणि म्हणून हे महत्वाचं आहे अतिशय that we learn about vision. की आपल्याला दृष्टांताविषयी शिकायला हवं. Now sight limits you to the earth. आता डोळ्याला जे दिसतं ते तुम्हाला पृथ्वीपुरतं मर्यादित ठेवतं. But vision lifts you into heaven. पण दृष्टांत तुम्हाला त्याही वर स्वर्गात घेऊन जातो. Amen. आमेन. Vision gives you what heaven has for you. आणि दृष्टांत तुम्हाला स्वर्गाकडे तुमच्यासाठी जे आहे ते देतो. And that's why म्हणून it's very important that we live by vision. हे अतिशय महत्वाचं आहे की आपण दृष्टांतावर जगलं पाहिजे. Bible says बायबल म्हणतं in Proverbs 29 verse 18. नीतिसूत्र 29 आणि त्यातलं 18वं वचन. This is a very important verse. अतिशय महत्वाचं वचन आहे. सगळ्यांना निवेदन आहे खाली बसा वचन काढा. 29-18 नीतिसूत्र. It teaches us about vision. दृष्टांताविषयी तिथे आपल्याला शिकायला मिळतं. Where there is no vision, the people perish. नीतिसूत्र त्याचा 29वा अध्याय आणि 18वं वचन म्हणतं साक्षात्कार नसला तर लोक घरबंद सोडून देतात. Say, where there is no vision, people will perish. जिथे दृष्टांत नाहीये तिथे लोकांचा नाश होतो. And so this verse does not talk about business goals. तर हे जे वचन आहे ते व्यावसायिक ध्येयांविषयी बोलत नाही. It is not speaking about imagination. काल्पनिक जगाविषयी सुद्धा बोलत नाही. But it talks about divine revelation. पण एक दैवी प्रगटीकरण जे आहे त्याविषयी हे वचन बोलतं. You know, the world also speaks about vision. तुम्हाला माहितीये की जग सुद्धा दृष्टांतांविषयी बोलतं. I have a vision. आणि जगातले लोक पण बोलताना कधी कधी म्हणतात की मला असा असा दृष्टांत And I आहे have to come up in life. आणि माझा असा दृष्टांत आहे मला आयुष्यामध्ये वर यायचं I have to आहे excel in life. आणि मला आयुष्यामध्ये वर यावं लागेल करावं लागेल. Biblical vision is very different. पण बायबल मधला दृष्टांत फार वेगळा आहे. Vision isn't just seeing with your eyes. आणि दृष्टांत म्हणजे केवळ तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघता ते नव्हे. It is also hearing God's voice. पण देवाची वाणी तुम्ही ऐकणं ते सुद्धा आहे. And once you hear God's voice, आणि देवाची वाणी देवाचा शब्द एकदा तुम्ही ऐकला it becomes your vision. तत्पश्चात तोच तुमचा दृष्टांत बनून जातो. Are you getting me? कळतं ना मी काय म्हणतोय? Hearing God's voice is a vision for you. देवाची वाणी ऐकणं तुमच्या
तुमच्यासाठी दृष्टांतच आहे It is seeing His purpose for you. आणि तुमच्यासाठी असलेला संकल्प बघणं आहे देवाचा दृष्टांत. It is walking in His direction. देवाच्या दिशेत चालणं आहे त्याचा दृष्टांत. People who don't live with God's vision आणि जी माणसं देवाच्या दृष्टांतात जगत नाहीत will perish in the eyes of God. त्या माणसांचा देवाच्या नजरेत नाश होईल. That person will perish in the eyes of God. त्या माणसाचा देवाच्या नजरेत नाश होईल. And without the vision of heaven, आणि स्वर्गातल्या किंवा स्वर्गीय दृष्टांताशिवाय we will all stumble. आपण सगळे अडखळणार, Stumble in the dark. अंधारामध्ये अडखळणार. Amen. आमेन. But with it, पण त्यासोबत you will rise with purpose. देवाकडच्या संकल्पासोबत दृष्टांतासोबत तुम्ही त्या संकल्पात वर याल. You will rise up in the plan of God for you. देवाच्या योजनेमध्ये वर याल की देवाची तुमच्यासाठी काय योजना आहे, देवाचा तुमच्यासाठी काय संकल्प आहे, त्यात तुम्ही वर याल जर दृष्टांत तुमच्या समोर असेल तर. Now, the word vision, आता हा जो शब्द आहे दृष्टांत it means divine revelation. म्हणजे दैवी प्रगटीकरण. When we speak about vision, it is a divine revelation. जेव्हा आपण दृष्टांताविषयी बोलतो ते म्हणजे दैवी प्रगटीकरण. It is God speaking to you. म्हणजे देव तुझ्याशी बोलणं, God speaking to your heart. देवाने तुझ्या हृदयाशी बोलणं God showing His plan for you. आणि देवाने तुला त्याची योजना दाखवणं, God directing you. देवाने तुला मार्गदर्शन करणं. And so without God's voice, तर देवाच्या वाणीशिवाय people are lost. आज लोक हरवतात किंवा Amen. हरवलेले आहेत. And without His guidance, आणि देवाच्या मार्गदर्शनाशिवाय they will all wander into sin. सगळी माणसं पापामध्ये भटकणार. Amen. आमेन. I'm telling you, मी सांगतो it is this vision हा जो देवाकडून आलेला दृष्टांत आहे that has kept me and my wife alive. त्या दृष्टांताने मला आणि माझ्या बायकोला आजपर्यंत जिवंत ठेवलंय. Otherwise, we have no purpose. नाही तर आमच्या जीवनाला काही संकल्पच नाही, आम्ही जगायमागे काही कारणच नाही. So today, if we are living, तर आज आम्ही जिवंत आहोत it is because of the vision. तर त्या दृष्टांतामुळे जिवंत आहोत. You cannot have life without vision. तुम्हाला दृष्टांताशिवाय जीवन मिळू नाही शकत. It's the vision that gives you confidence. तो दृष्टांत तुम्हाला एक विश्वास देतो It's the vision that God backs us up. आणि तो दृष्टांत जो आहे त्यापायी देव तुम्हाला पाठिंबा देतो. It's the vision that makes you to move confidently forward. आणि तो दृष्टांत तुम्हाला सुद्धा विश्वासाने पुढे जायला लावतो. God will not back anybody who does not have God's vision. आणि बाकी देव अशा कुणालाही पाठिंबा देणार नाही ज्याच्याकडे देवाचा टू बिगिन विथ दृष्टांतच काही नाहीये. Amen. आमेन. Because there was a time कारण एक वेळ होती when my wife and I, we had no vision. जेव्हा मी आणि माझी बायको आम्हा दोघांना काही दृष्टांत नव्हता. I mean, I'm not talking about the vision of the world. म्हणजे जगातल्या दृष्टांताविषयी मी बोलत नाहीये, We just lived to survive पण आम्ही जगत होतो आपले day by day. दिवसेंदिवस. I and my wife strive to live. मी आणि माझी बायको जगायचा प्रयत्न करत होतो की कसाही आमचा निभाव लागावा, आपण जगावं. We lived by hand to mouth. आणि असं हाताने तोंडापर्यंत एवढंच आमचं जगणं कसं बसं चाललेलं होतं. After our marriage, आमचं लग्न झाल्यावर we stayed in a small 8x8 room. आम्ही 8x8च्या एका छोट्या खोलीत राहिलेलो आहे. Life felt very limited. आणि जीवन फार मर्यादित वाटत होतं तेव्हा आम्हाला. Dreams were very distant आणि स्वप्न फार लांब लांब वाटत होती. because कारण we were somehow surviving. कसं बसं आमचं जीवन चाललेलं होतं. So we cannot even think about vision. मग आम्ही दृष्टांताचा विचार तरी काय करणार, कसा करणार, कारण जीवनच जगणंच कसं बसं चाललेलं आहे, एका वेळचं जेवण कसं बसं चाललंय. But one day, पण मग एके दिवशी Jesus found us येशूंना आम्ही सापडलो and everything changed. आणि सगळं बदललं. Amen. Amen. Everything changed. सगळं बदललं. He opened our eyes येशूंनी आमचे डोळे उघडले, to a new perspective. एका नवीन दृष्टिकोनाकडे उघडले. We no longer lived to survive. तत्पश्चात आम्ही केवळ निभाव लागायला जगलो नाही, We started living with heaven in our hearts. तर आम्ही आमच्या हृदयामध्ये स्वर्ग घेऊन जगायला लागलो. Praise God. आमेन. Started living with heaven in our hearts. आम्ही आमच्या हृदयामध्ये स्वर्ग घेऊन जगायला लागलो. We didn't just get hope. आणि केवळ आम्हाला आशा मिळाली असं नाही, We received a vision. आम्हाला दृष्टांत सुद्धा मिळाला. Are you getting me? कळताना मी काय म्हणतोय? Vision is something greater than hope. दृष्टांत आशेपेक्षाही मोठा असतो. Amen. Amen. And every day, आणि रोज my wife and I मी आणि माझी बायको started living with that vision. त्या दृष्टांतावर जगायला लागलो. And the heavenly vision never fades away. आणि स्वर्गीय दृष्टांत एकदा झाला की तो कधी अंधुक होत नाही. You know Billy Graham? बिली ग्रॅहम माहित आहे? He lived, I think so, to 95, 98. बिली ग्रॅहम 95-98 वर्षाचे होईपर्यंत जगले. But his vision did not die. पण त्यांचा दृष्टांत मेला नाही. तो माणूस शेवटपर्यंत
देवाचं काम करत होता. But you see an earthly man पण एखादा जगातला माणूस तुम्ही पहा, having an earthly vision काही जगिक दृष्टांत समजा त्याच्या समोर आहे to become successful in life, की जगात किंवा जीवनात मला यशस्वी व्हायचं to आहे make more money. किंवा मला अजून जास्त पैसा कमवायचा, असा काही दृष्टांत एखाद्या जगिक माणसात जर आहे, After he crosses 70, तर त्याने 70 ओलांडल्यानंतर he slows down. त्याची गती हळू होते. He no more wants a vision. तो स्लो डाऊन होतो आणि मग त्याला दृष्टांत वगैरे नकोसे होतात की आता वय झालं, आता नको. I saw a very funny clip on Facebook. मी फेसबुकवर एक अतिशय गंमतशीर क्लिप पाहिली. A fellow who was interviewing the people, एक माणूस होता, लोकांचे इंटरव्ह्यू घेत होता, but he was only targeting people above 70. परंतु फक्त 70च्या वरच्या माणसांचे इंटरव्ह्यू घेत होता And he was asking them, आणि त्यांना विचारत होता, what is your vision for life? तुमचा काय दृष्टांत आहे आता जीवनात? What do you want to do? 70च्या पुढच्या माणसांना इंटरव्ह्यू घेऊन विचारतो की तुम्हाला आता काय करायचंय How much you want to be successful now? आणि किती अजून यशस्वी व्हायचंय. They all got angry. तर हे सगळे चिडले What vision you are talking about की आता now? 70 तू काय आम्हाला दृष्टांताविषयी विचारतो का? Now is the time to go up. आता वर जायची वेळ झाली रे. Every one of them said the same thing. असं सगळेजण 70च्या वरचे त्याला बोलले की तू काय आता इंटरव्ह्यू घेतो आमचा. But if you ask a believer, पण जर तोच इंटरव्ह्यू एखाद्या बिलीवर माणसाचा 70 मध्ये घेतला what is your vision? की तुमचा काय दृष्टांत आहे, Even at the age of 80, he will say, I want to work more for God. 80 वर्षाचा झाल्यानंतर सुद्धा तो म्हणेल मला देवासाठी अजून जास्त काम करायचंय. Praise God. Hallelujah. Because it's a heavenly vision. कारण तो स्वर्गातनं आलेला दृष्टांत आहे. It never fades away. तो कधी अंधुक नाहीसा होत नाही It lives with you till the last breath of your life. आणि तुझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तो दृष्टांत तुझ्या सोबत जगतो. Heavenly vision does not fade away. स्वर्गीय दृष्टांत कधी अंधुक आणि नाहीसा फिकट होत नाही. Heavenly vision does not have a break. स्वर्गीय दृष्टांत कधी ब्रेक घेत नाही. It stays alive in us तर आपल्यामध्ये तो जिवंत राहतो, constantly all the time. सातत्याने सदैव जिवंत राहतो. Whether we are eating, मग आपण जेवत असू, whether we are walking, नाही तर चालत असू, whether we are working, नाही तर काही काम करत असू, whether we are talking, नाही तर बोलत असू, whether we are resting, नाही तर आराम करत असू, our hearts are fixed on heaven. आपली हृदय सारखी स्वर्गावर केंद्रित असतात की तुझंही न मजला चैन पडेना, उठता बसता खाता पिता. Amen. Amen. In our house, आमच्या घरात my wife always talks about heaven. माझी बायको नेहमी स्वर्गाविषयी काहीतरी गप्पा बोलते. I also talk about heaven. मग मी पण स्वर्गाविषयीच काहीतरी What बोलतो. is it? हे काय? It is a heavenly vision हे स्वर्गीय दृष्टांत आहे. that is there in our hearts. आमच्या हृदयामध्ये ते आलेले आहेत. Amen. आमेन. We talk about Jesus. आम्ही येशूंविषयी बोलतो, We talk about His kingdom. आम्ही येशूंच्या राज्याविषयी बोलतो, We talk about His work. आम्ही येशूंच्या कामाविषयी बोलतो. And that's our world right now. आणि सध्याला आमचं हे जग आहे. That is the vision I'm talking about. या दृष्टांताविषयी मी बोलत आहे. The Bible shapes everything, our whole life according to this heavenly vision. बायबल आपल्या संपूर्ण जीवनाला या स्वर्गीय दृष्टांतानुरूप आकार देतं आणि घडवतं. You get a U-turn completely एक नवीन यू टर्न तुला कम्प्लिटली मिळतो. when you have that vision of heaven. जेव्हा तो स्वर्गातला दृष्टांत तुला मिळतो ना, Your perspective changes. तुझे दृष्टिकोन Your बदलतात, attitude changes. तुझी वृत्ती बदलते, सगळं बदलतं. Your business changes. तुझी कामं बदलतात, Your व्यवसाय thinking बदलतो, changes. तुझी विचारधारा Your बदलते, walk changes. तुझी चाल बदलते, Everything changes. बोलणं बदलतं, अंगभाषा बदलते, हृदयच बदलतं. You know what's right, what's wrong. तुम्हाला कळायला लागतं काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे, काय करावं. I know what to expect from my wife. आज मला माहितीये माझ्या बायकोकडनं मी काय अपेक्षित ठेवायचं, I know what my wife expects from आणि me. आज मला माहितीये माझ्या बायकोला सुद्धा माझ्याकडनं काय अपेक्षित आहे. It's all revolving around the kingdom. सगळं देवाच्या राज्याच्या सभोवताली गोल गोल फिरत आहे आमचं. What I expect from my daughter. माझ्या मुलीकडनं माझ्या काय अपेक्षा आहेत माहित आहे. See, a visionary person will expect something from the other for kingdom purpose. जो द्रष्टा माणूस असतो ना, तो समोरच्या माणसाकडनं सुद्धा देवाच्या राज्यासाठीच काहीतरी अपेक्षा ठेवतो. Amen. Amen. I expect from my daughter also kingdom purposes. माझ्या मुलीकडनं सुद्धा माझ्या अपेक्षा याच आहेत की देवाच्या राज्यासाठी काहीतरी कर. And if she is listening to me, आणि जर ती माझं ऐकत असेल she is a visionary person. तर ती पण द्रष्टाच आहे. Are you getting me? कळतं ना मी काय म्हणतो. Amen. आमेन. If you are seated here, you are a visionary आज person. तुम्ही जर इथे बसलेले आहात तर तुम्ही पण द्रष्टेच आहात, स्वर्गीय दृष्टांत घेऊन फिरत आहात. Amen. आमेन.
And we expect the same thing from the world around us. आणि आपल्या अवतीभवतीचं जे जग असतं त्या जगाकडून सुद्धा आपल्या अपेक्षा मग त्याच असतात. It all flows from the vision God gave us. आणि हे सगळं देवाने आपल्याला जो दृष्टांत दिलेला असतो ना त्याच्यामध्येच वाहत असतो. We are not just passing time. आपण केवळ पासिंग टाइम पास वाले नाही. We are walking in purpose. नाही संकल्पामध्ये चालणारी आम्ही माणसं. And that purpose keeps us awake all the time. आणि तो संकल्प आम्हाला नेहमी जागं ठेवतो. And that purpose keeps us focused all the time. आणि तो संकल्प आम्हाला नेहमी फोकस ठेवतो. It keeps us burning. आम्हाला जळतं ठेवतो. That fire is burning in our hearts. ती आग आमच्यामध्ये सारखी जगत असते, जळत असते. Most of us are finding this fire burning in our आणि hearts. आपल्यातल्या जास्तीत जास्त लोकांना ती आग स्वतःमध्ये जळत असलेली जाणवत असेल. Amen. की मला चैनच पडत नाही, मला प्रभू बायबल प्रार्थना चर्च हेच सारखं हवंय. What is it? It's a vision. हे काय आहे? देवाने तुला दिलेला दृष्टांत It's आहे. a vision from God. देवाकडनं आलेला दृष्टांत आहे. Paul says, I was not disobedient to the heavenly vision. पौल म्हणतो स्वर्गीय दृष्टांताचा मी आज्ञाभंग केलेला नाही. Praise God. आमेन. When he was an old man, he said that. आणि जेव्हा पौल म्हातारा झाला तेव्हा पौल हे बोलला की स्वर्गीय दृष्टांताचा आज्ञाभंग मी केलेला नाहीये. Living with a vision every day means रोज दृष्टांत घेऊन जगणं म्हणजे waking up each morning दररोज सकाळी उठायचं, with a sense of purpose, एक असा संकल्प आणि एक काहीतरी हेतू घेऊन उठायचं, with a sense of direction एक काहीतरी दिशा घेऊन उठायचं and a clarity आणि अगदी स्पष्टता घेऊन उठायचं that comes from God. जे देवाकडनंच येतं ते सगळं घेऊन उठायचं की मला माझं जीवन सेट आहे, स्पष्ट आहे, मला माहितीये मी काय करायचंय, काय करतोय, कुठे जातोय, प्रार्थना, बायबल, चर्च, बस. Praise God. आमेन. Like Smith Wigglesworth said, जसं स्मिथ विगल्सवर्थ एकदा म्हणाले, I rocked in God and God rocked in me. मी देवात धडकलो, देव मला धडकला. Amen. आमेन. It does not come from your circumstances. हे तुमच्या परिस्थितीतून येत नाही It's not even about dreaming. आणि हे स्वप्न रंगवण्याविषयी सुद्धा नाही. Oh, I've got big dreams. ओ माझी स्वप्न फार मोठी आहेत. That is still yours. ती तुझी आहेत रे अजूनही. I'm thinking big. नाही माझा विचार फार मोठा आहे. That is still yours. तुझा विचार आहे रे तो. Vision is different. दृष्टांत वेगळे असतात. Vision comes from God. दृष्टांत देवाकडनं येतात. It is sealed by the Holy Spirit. त्या दृष्टांतावर पवित्र आत्म्याचा शिक्का असतो It does not fade away. आणि ते कधी फिकट होत नाहीत. You don't leave the earth unless you finish that vision of आणि God. जोपर्यंत तुम्ही तो देवाचा दृष्टांत संपूर्ण करत नाही तोवर तुम्ही जग सोडून जात नाही. आमेन. आमेन. Paul says, love constraineth me. पॉल म्हणाला ना प्रीती मला गळ घालते. That is the vision of God. देवाचा दृष्टांत आहे तो. प्रीती मला गळ घालते म्हणजे काय? येशूवरच्या प्रेमापायी मला ते सारखं असं वाटतं करतच राहावं. It's about seeing what God sees. म्हणजे देव जे बघतो ते बघणं आहे. It's about hearing what God says देव जे ऐकतो ते ऐकणं आहे. and moving where God means. आणि देव जे सांगतोय ते ऐकणं आहे हे. आणि देवाला जे हवंय ते करणं आहे हे. See, I'm just moved by it. आणि त्यात मी हलतो, त्यात मी जगतो, चालतो. I move by it. मी त्यातनं मूव्ह होतो. म्हणजे मला Without a vision, I cannot move. जे म्हणतात ना मला चैनच पडत नाही, म्हणजे त्या दृष्टांताशिवाय मी हलू नाही शकत. I mean, you may have different terms and vocabulary for it, म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही वेगवेगळे शब्द वापरा, भाषा वापरा, but अतिउच्च काही शब्द वापरा, पण the real meaning is you have got a vision in your heart. खरा अर्थ त्याचा एकच आहे की तुझ्या हृदयामध्ये तो दृष्टांत आहे. तो दृष्टांत तुला स्वस्थ बसू देत नाही. Living with a purpose. काहीतरी संकल्पाने आता तू जगायला लागलाय. Now it's no more routine. आणि आता तुझी रोजची दिनचर्या 30 रटाळ रुटीन नाही. You don't just go through the motions. आणि तू आपलं त्या गतीनं आपलं सगळे करतात, मी पण करतो, उठायचं, जायचं, खायचं, प्यायचं, नाही. A visionary person knows why he is alive. जो द्रष्टा माणूस असतो त्याला एक तर माहित असतं की मी का जिवंत आहे. Yes. का जिवंत आहे. आम्हाला दोघांना माहिती आहे आम्ही का जिवंत आहोत. You're not just drifting. तुम्ही असेच आपले भकत चाललेले नाहीये. You are just being led by the Holy Spirit. पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. You are driven by what God has shown you. देवाने तुला जे दाखवलंय ते तुला मार्गदर्शन करतंय It is leading you. आणि तुला चालवतंय. It may lead you in the desert. आणि ते कदाचित कधी कधी तुला रानात घेऊन जाईल. Jesus was led by the Holy Spirit into the desert. पवित्र आत्मा एकदा येशूंना रानात घेऊन गेला तसं पवित्र आत्मा कधी कधी तुला रानात नेईल. It's a vision of God. तो देवाने दिलेला दृष्टांत आहे. Amen. Amen. Every day has a reason for you to live. आणि रोजच्या दिवसाला काहीतरी
काहीतरी कारण आहे. तू जगण्यामागे रोजच्या दिवशी काहीतरी कारण आहे. Beloved people, माझ्या प्रियानो, without vision you will perish. दृष्टांताशिवाय तुमचा नाश होईल बेटा. Without vision you cannot have abundant life. दृष्टांताशिवाय तुम्हाला विपुल जीवन, भरपूर जीवन मिळणार नाही. Without vision there is no meaning for your living. दृष्टांताशिवाय तुमच्या जगण्याला अर्थ नाही. That's what Bible says. असं बायबल मध्ये लिहिलेलं आहे. Without vision you will perish. दृष्टांताशिवाय तुमचा नाश होईल. Perish in the eyes of God. देवाच्या नजरेत तुमचा नाश होईल. Amen. आमेन. Many जगण्याला- people don't value vision. पण अनेक माणसं त्या दृष्टांताला काही किंमतच देत नाही. Without the vision they miss their purpose. आणि दृष्टांताशिवाय त्यांचे सगळे संकल्प ते चुकवतात. There is no purpose without vision. पण दृष्टांताशिवाय संकल्प येतही नाही ना. And that's why their soul begins to die. आणि म्हणून त्यांचा जीव मरायला लागतो. Your soul will die if you don't have a vision of तुम्हाला जर God. देवाचा दृष्टांत काही नसेल तर तुझा जीव शेवटी मरून जाईल. You read the Bible, you will get a vision of तुम्ही God. बायबल वाचा, तुम्हाला देवाचा दृष्टांत मिळेल. You pray every day, you get a vision of God in तुम्ही you. रोज प्रार्थना करा, तुम्हाला देवाकडचा दृष्टांत मिळेल. There are different levels of vision. दृष्टांताचे वेगवेगळे टप्पे असतात. देव तुम्हाला सांगेल तू का जिवंत आहेस, तुझ्या या उभ्या आयुष्यात तू काय करायचं आहे आणि नेमकी या जगात तू आली कशाला आहे. And one day, एके दिवशी I'm going to take the different levels of vision that one has. वेगवेगळे टप्पे मी दृष्टांताचे घेणार आहे. See, here perish आणि इथे नाश, doesn't just mean physical death. आणि नाश म्हणजे केवळ शारीरिक मरण नव्हे, It means spiritual confusion. आध्यात्मिक गोंधळ उडणाऱ्या अशा लोकांचा की ज्यांना देवाकडचा काही दृष्टांतच झालेला It नाही. means destruction. याचा अर्थ त्यांचा नाश होणार आहे, आध्यात्मिक गोंधळ होणार आहे. It means living without meaning for याचा your life. अर्थ अर्थाविना तुम्ही तुमचं जीवन जगत आहात. तुम्हाला तुमच्या जीवनाचा अर्थच कळालेला नाही. Many times I tell the Lord, अनेक वेळेला मी प्रभूला सांगतो, why there are only 7 days in a week? का बरं आठवड्यामध्ये फक्त 7च दिवस I आहेत? want more time. मला अजून वेळ पाहिजे, More time. मला अजून वेळ पाहिजे. That is the vision in me speaking. असा माझ्यामधला दृष्टांत बोलत असतो. Never satisfied. कधीच मी समाधानी होत नाही, तृप्त होत नाही की अभी बहुत हो गया, बस हो गया, अभी और क्या करना है. नहीं, अभी बहुत कुछ करना बाकी है सर. Even after I get up from prayer, I'm not आणि satisfied. प्रार्थना करून मी उठल्यानंतर सुद्धा मला समाधान वाटत नाही. No man is satisfied even after praying for 20 hours. 20 तास जरी प्रार्थना केली तरी तत्पश्चात सुद्धा कुठल्याही माणसाला समाधान मिळत नाही. मिळायला नकोय असं हवंय ज्याला The दृष्टांत vision आहे. is so huge. दृष्टांत एवढा मोठा असतो. God's vision is very huge. देवाचा दृष्टांत एवढा मोठा असतो की 20 तास तुम्ही प्रार्थना करून उठल्यानंतर पण तुम्हाला समाधान वाटत नाही. असं वाटतं अजून मी कमी, पुष्कळ मी कमी, अजून मला वेळ दे, अजून मला वापर. Vision gives you purpose. दृष्टांत तुम्हाला संकल्प देतो की या Vision- कारणाने मी जगायचं आहे. Vision gives you direction. दृष्टांत तुम्हाला दिशा देतो की ही दिशा आणि हा मार्ग मी धरायचा आहे. Vision brings life in you. दृष्टांत तुमच्या जीवन आणतो. Vision will give you confidence. दृष्टांत तुम्हाला विश्वास देईल. Vision will give you joy. दृष्टांत तुम्हाला आनंद देईल. Vision will give you peace. दृष्टांत तुम्हाला शांती देईल. Amen. काहीतरी दृष्टांत देवाकडनं तुम्हाला मिळायलाच हवा. God's vision is like a fire that lights up your path. आणि देवाचा दृष्टांत म्हणजे अशी आग आहे जी तुझ्या मार्गाला प्रकाशित करते. Amen. Amen. That is vision. त्याला दृष्टांत म्हणतात रे. Amen. आमेन. Without the vision, you are walking in आणि darkness. दृष्टांताशिवाय तुम्ही लोक बिलीवर असलात तरी अंधारातच चालताय. Even if your eyes are open, you are blind in the eyes of God. जरी तुमचे डोळे उघडलेले असले तरी देवाच्या नजरेत तुम्ही आंधळे आहात. का? कारण की अजून तुम्हाला काही दृष्टांत मिळालेला नाही. मी का जगावं, कशासाठी जगावं, काय करावं. You may have perfect, healthy eyes, आणि तुमचे डोळे चांगले असतील, आरोग्यवान असतील, नंबर बिंबर काही नसेल but तरी if your spiritual eyes are closed, जर आध्यात्मिक डोळे तुमचे बंद आहेत your life is worthless. तर जीवन जगण्यासारखं राहिलंच नाही, त्याला अर्थच नाही. You need to live with the vision every day. रोज तुम्ही त्या देवाकडच्या दृष्टांताने जगायचं. It's God's vision. देवाने दिलेला दृष्टांत आहे तो. And God's vision means आणि देवाचा दृष्टांत म्हणजे you hear God's voice through the word, through the spirit. हालेलुया. तुम्ही आत्म्याद्वारे आणि देवाच्या शब्दाद्वारे देवाची वाणी ऐकता की देव माझ्याशी बोलत आहे. You follow His direction. तुम्ही देवाच्या दिशेमागे मार्गदर्शनाखाली चालता. You are not led by your emotions. आणि स्वतःच्या भावनांना भावनावश होऊन तुम्ही भावुक होऊन चालत नाही. You set aside your emotions. तुम्ही तुमच्या भावना बाजूला ठेवता की इथे इमोशनल आता व्हायचं नाही. A visionary person जो द्रष्टा माणूस असतो ना is very strong in his emotions. तो त्याच्या भावनांमध्ये फार बळकट असतो. तो मास्टरी घेतो आपल्या भावनांवरती. आम्ही यातनं गेलोय आणि आमची ही पण मास्टरी झालेली आहे. A visionary person keeps his eyes on eternity. द्रष्टा माणूस जो असतो ना तो अनंत काळावर आपलं लक्ष आणि नजर ठेवतो. Any person कोणी who is talking about eternity, कुठलाही माणूस जो अनंत काळाविषयी बोलत he असेल is a visionary person. समजायचा हा द्रष्टा माणूस आहे म्हणून वरच्या गप्पा मारतोय. आमेन.
Are you getting me? कळतंय का? Any person who talks about Jesus is a visionary person. जो कोणी माणूस येशूंविषयी सारख्या गप्पा मारतो ना, समजून घ्यायचा द्रष्टा माणूस आहे. Amen. आमेन. When you wake up early morning, पहाटे पहाटे जेव्हा तुम्ही उठता, you have to ask the Lord, तुम्ही देवाला विचारायचं, Lord, प्रभू, what's your will for me today? आज तुझी इच्छा माझ्यासाठी काय आहे? Lead me and guide me. मला चालव, मार्गदर्शन कर. When you pray, जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, you have to tell the Lord, तेव्हा तुम्ही प्रभूला सांगायचं open your eyes to your plans. की तुझ्या योजनांसाठी माझे डोळे उघड. What have you written up for me? काय लिहून ठेवलंय तू माझ्यासाठी, मला दाखव. Living in the vision means you are focusing on Jesus every day. देवाच्या दृष्टांतांमध्ये जगणं म्हणजे तुम्ही येशूंवर रोज लक्ष लावताय. Morning, noon and night. सकाळ, दुपार, संध्याकाळ. This is heaven's vision. आणि याला स्वर्गीय दृष्टांत म्हणतात. This is not earthly vision. हा काही पृथ्वीवरचा दृष्टांत नाहीये की अभी क्या नौकरी करेंगे, कैसे कमाएंगे, घर बनाए या महल बनाए. नहीं नहीं नहीं. And see the second part in Proverbs 29:18. आणि मग नीतिसूत्र 29:18 मधला दुसरा भाग बघा. But he that keeps the law, happy is he. परंतु जो नियमशास्त्र पाळतो तो सुखी आहे. सुखी. Amen. नियमशास्त्र जो पाळतो तो सुखी आहे. That means म्हणजे the one who walks in God's instruction is joyful. जो माणूस देवाच्या मार्गदर्शनाखाली चालतो, देवाने दिलेल्या सूचनांखाली चालतो, तो आनंदी आहे. Why? का? Because the word and the vision work together. कारण देवाचा शब्द आणि देवाचा दृष्टांत एकत्र चालतात. When you obey the word of God, जेव्हा तुम्ही देवाच्या शब्दाच्या आज्ञा पाळाल, your steps are in line with the vision of God. त्याला तुम्ही जी पावलं उचलता ना, ती देवाच्या दृष्टांतानुरूपच असतात. Even before you were born, your vision was written for you. तुमचा जन्मही होण्या अगोदर ऍक्च्युअली तुमचा दृष्टांत लिहिलेला आहे. जसं मी आता म्हटले की तू का जन्माला आली हे ऍक्च्युअली लिहून ठेवलेलं आहे. शोधून काढ, तुला कळेल. So live with the vision, तर त्या दृष्टांतात जग. not just by your sight. त्या दृष्टांतात जग. डोळ्याला दिसतंय त्याच्यावर जगू नको. डोळ्याला दिसणारं रोज बदलतं. Many people walk with sight. पण अनेक लोक डोळ्याला जे दिसतं त्यावरच जगतात. They see the world but miss God. ते जग बघतात पण देवाला कुठेतरी हरवून राहतात. But those who live with the vision, पण जे देवाच्या दृष्टांतानं जगतात, they see heaven, त्यांना स्वर्ग दिसतं. they see eternity, त्यांना अनंत काळ दिसतो. they see purpose. त्यांना संकल्प दिसतात. So decide tonight, आज रात्री तुम्ही ठरवा I won't live by my plans, आणि निर्णय घ्या की मी माझ्या योजनांवर जगणार नाही. not my will, मला माझी इच्छा नाही करायची. but let his will be done. त्याची इच्छा माझ्या जीवनात पूर्ण हो I will follow his purpose. आणि मी त्याच्या संकल्पामागे चालणार आहे. I won't chase the world. मी नाही जगाच्या मागे लागणार. I'll walk in his word. मी त्याच्या शब्दात चालणार आहे. I won't live spiritually आणि blind. आध्यात्मिक रीतीने मी अंधायासारखं चालणार नाही. And so if I live by God's vision every day, देवाच्या अशा दृष्टांतात जर मी रोज चालले I will always be successful. तर नेहमी मी यशस्वीच होणार. Success follows a visionary person. द्रष्टा माणसाच्या मागे यश येतं. Amen. आमेन. Vision is not just an idea. आणि दृष्टांत म्हणजे केवळ डोक्यात एक कल्पना आली असं नव्हे. काही Vision is not just a dream. दृष्टांत म्हणजे एखादं स्वप्न नाही. The dreams that we chase on our own, जी स्वप्न आपण स्वतःहून काहीतरी रंगवतो आणि साकार करायच्या मागे लागतो ती नाही. for our own. आपल्या स्वतःसाठी रंगवलेली स्वतःची स्वप्न नव्हे. Vision is heaven's direction. दृष्टांत म्हणजे मी परत परत सांगतोय, दृष्टांत म्हणजे स्वर्गाने दिलेलं मार्गदर्शन आहे. Amen. आमेन. Vision is God showing us his plan. दृष्टांत म्हणजे देवाने त्याची योजना आपल्याला दाखवणं आहे. जे मी पण परत सांगीन की शोधून काढा, देवाने तुम्हाला जन्माला का आणलं, तू का जगायचं आहेस, त्याला विचार आणि तसं जग. He is showing us his plan तो आपल्याला त्याची योजना दाखवतो and he is pulling us in his plan. आणि त्याच्या योजनेत तो आपल्याला खेचून आणतो त्याच्या योजनेत तो आपल्याला. Amen. आमेन. And without vision, people will fall apart. आणि दृष्टांताशिवाय माणसं पडणार. Without vision, you will lose your way. दृष्टांताशिवाय तुमचाही मार्ग तुम्ही कुठेतरी हरवून बसणार. Without vision, you are on the broad way. आणि दृष्टांताशिवाय तुम्ही सुद्धा कुठेतरी मोठ्या विशाल रस्त्यावर चालायला लागणार. Amen. Amen. And so today I want to speak to you तर आज मला तुमच्याशी बोलायचं आहे on how my wife and I live in the vision of God की देवाच्या दृष्टांतात मी आणि माझी बायको कसे जगतो. every single day. दर दिवसाला आम्ही दोघं जण कसं देवाच्या दृष्टांतात जगतो. This is not something we visit once a year. आणि कधीतरी वर्षातून एकदा वगैरे आम्ही बायबल उघडलं, देवाविषयी बोललो, असं नाहीये आमचं It's जीवन. not that once we attend some crusade or conference we are touched आणि and कधीतरी talk about heaven. आम्ही कधीतरी कुठल्या तरी कॉन्फरन्सला गेलो, आध्यात्मिक सभेला गेलो आणि तिथं जाऊन आम्हाला स्पर्श झाला, मग थोडंफार आम्ही येशूविषयी बोललो. आमचं जीवन असं नाहीये. We refresh it every day. आम्ही रोज हे ताजतवानं करतो. आमेन.
We refresh it every day. आम्ही रोज हे ताजंतवानं करतो. We see it daily before us. आम्ही हे रोज आमच्या समोर बघतो. आठवड्यातनं 3 दिवस सभा घेतल्या की येशूला आमचा बाय बाय नसतो. आम्हाला सारखे येशू लागतात. We live in it daily. आम्ही रोज ह्याच्यात जगतो. आमच्या जीवनाला अर्थच नाही नाहीतर हे समजून And you घेतलं. cannot but live only for that vision. आणि मग त्याच दृष्टांतासाठी तुम्ही जगायला लागणार. बाकी काही तुम्ही करणार नाही, करू शकतच नाही. There is no greatness in me, बाकी माझ्यात काय थोरपणा आहे? but he has enveloped me with his vision that I काय? cannot move out of that vision. माझ्यामध्ये काय थोरवी आहे तसं म्हणायला गेलं तर, पण त्याच्या दृष्टांताने त्याने मला झाकून घेतलेलं आहे. त्या दृष्टांताचं वलय माझ्यावर आलेलं आहे. You are being drawn in the church on Mondays. तसं सोमवारी पण तुम्ही लोक चर्चला जे खेचल्यासारखे येतात. What is it? It's a vision in काय you. आहे तुझ्यामध्ये असलेला दृष्टांत आहे की सोमवारी सुद्धा तुम्ही 8 तासाची नोकरी करून शेवटी संध्याकाळी चर्चला खेचल्यासारखे येतात. It's a vision. हा दृष्टांत आहे. It's alive. तो जिवंत आहे. It's like a fire burning in you. आतमध्ये पेटत असलेल्या आगीसारखा आहे. You Amen. cannot stop तुम्हाला ते थांबवता येत but नाही. come for the meeting. पण तुम्हाला सभेला यावंच लागतं. तुम्ही म्हणता मला जायलाच हवं आणि तुम्ही येता. Vision cannot be produced by man. आणि दृष्टांत माणसाकडनं पैदा होत नाहीत. It's not the product of the earth. आणि दृष्टांत पृथ्वीवरचं उत्पादनच नाहीये. Every vision which is the product of the earth प्रत्येक दृष्टांत जो पृथ्वीवरचं उत्पादन आहे has ambition in it. त्याच्यात महत्वाकांक्षा असते की आम्हाला हे करायचं आणि ते करायचंय. It has selfishness in it. त्याच्यामध्ये स्वार्थीपणा फार असतो. And it only surrounds us. आणि फक्त आपल्या भोवती मीच्या भोवती फिरतं ते. Any vision that surrounds you is not a heavenly vision. आणि जो कुठला दृष्टांत फक्त मीच्या सभोवताली फिरत असतो मी तो स्वर्गीय दृष्टांत नाहीये. ते तुझंच चाललेलं आहे. But पण the vision from heaven स्वर्गाकडनं आलेला जो is very दृष्टांत आहे, pure. तो फार शुद्ध असतो. it is very holy. तो फार पवित्र It असतो. is very तो purposeful. फार It संकल्पपूर्ण is असतो. kingdom based. तो राज्यावर It आधारित is असतो. kingdom oriented. तो राज्यातनं आलेला असतो And it is eternal. आणि तो अनंत काळचा असतो. आमेन. Are you getting हालेलुया. it, people? ग्लोरी हालेलुया. Vision comes from God. दृष्टांत देवाकडनं येतात. You don't make it up. आपण ते दृष्टांत असे तयार नाही करत. You don't sit down one day and say, आणि तुम्ही लोक एके दिवशी खाली बसून असं म्हणालात I think I will do this with my life. की मला असं वाटतं माझ्या आयुष्याचं मी असं करावं. No. नो. Vision is related to revelation. दृष्टांताचा संपर्क प्रगटीकरणाशी आहे. Vision is revealed to you. दृष्टांत तुला प्रगट केला जातो. Vision is written for you, but it is दृष्टांत- revealed to you. दृष्टांत तुझ्यासाठी लिहिलेला आहे पण तो तुला होता प्रगट होतो तू बिलीवर झाल्यानंतर. And God shows it to you. आणि देव तो तुला दाखवतो. He puts it in your heart. तुझ्या हृदयामध्ये देव ते घालतो की देख ले सुन ले मैंने तुझे क्यों पैदा किया है. Whether you are educated or not, आणि मग त्यामध्ये तुम्ही शिक्षित असा डिग्र्या असा नसा काही फरक the नाही पडत. moment you are born again, ज्या क्षणाला तुमचा नवीन जन्म होतो a certain measure of vision is implanted in you. काही प्रमाणामध्ये त्याच दिवशी तो दृष्टांत तुमच्यात येतो. काही That's प्रमाण. why you are hungry 24/7. आणि म्हणून तुम्ही 24/7 देवासाठी भुकेले असता नवीन जन्म झाल्यानंतर. That's why you are thirsty 24/7. आणि म्हणून तुम्ही 24/7 देवासाठी ताणलेले असता नवीन जन्म झाल्यानंतर. You may wander all over the world, but you will come back to हाँ. the Father's house. अख्ख्या जगात तुम्ही भटकायला ये आया ये मीटिंग होई वो मीटिंग होई सगळीकडे भटकून शेवटी बापाच्या घरी तुम्ही येणारच. Because He has a vision in Him. कारण दृष्टांत आहे त्याच्यामध्ये. Because God puts something inside you, कारण देव तुझ्या हात काहीतरी घालतो and that is bigger than your plans. आणि ते तुझ्या योजनेपेक्षा मोठं असतं. It is bigger than your thinking. ते तुझ्या विचारधारेपेक्षा मोठं असतं. आता आम्ही जे विचार आमच्या आयुष्यासाठी केलेले होते त्यापेक्षा देवाने जो दृष्टांत आम्हाला देऊन आमच्याकडनं जे करवतोय दॅट्स व्हेरी बिग. हे खूप मोठं आहे. We were planning to settle abroad. आमच्या काय योजना होत्या. एखादं घर व्हावं, फॉरेनला जावं, अमेरिकेला जावं, तिथे सेटल व्हावं. My papers were ready. आमचे पेपर आले इमिग्रेशनचे. After 10 years it came. 10 वर्षानंतर माझी फाईल निघाली We were ready to fly. आणि आम्ही जायला तयार झालो. But what can we do with the heavenly vision? पण मग स्वर्गीय दृष्टांताचं काय करणार. It was constraining us. तो दृष्टांत आम्हाला गळ घालत राहिला की कुठं निघाला. It was pulling us. तो दृष्टांत आम्हाला खेचत राहिला की कुठं चालला. His vision was more powerful than my plan. त्याचा दृष्टांत माझ्या योजनेपेक्षा फार सामर्थ्यवान होता. आमेन. We tore the papers. आणि ते पेपर आम्ही फाडले. Who can say that we don't have heavenly vision? कोण असं म्हणू शकेल की आमच्या दोघात स्वर्गीय दृष्टांत नाहीये. Amen. आमेन. कोण. See, it's not just a good idea. फक्त चांगली आयडिया आली असं नसतं ते. It's God's idea. अरे देवाची आयडिया आली पाहिजे. देवाकडनं कल्पना पाहिजे. आमेन.
Just like a builder, he always follows the blueprint. जसं एखादा बिल्डर नेहमी ब्लूप्रिंट असते ना त्याच्याप्रमाणेच करतो, You always follow the vision that God has given you. तसं तुम्ही पण देवाने जो दृष्टांत तुम्हाला दिलेला आहे ते कळेल तुम्हाला, तुमचं तुम्हाला प्रत्येकाला कळतं, त्याच्याच मागे चाला. Many times अनेक वेळा somebody goes in the forest and he gets lost, कोणीतरी रानात जातं, जंगलात जातं, हरवून जातं, and suddenly he realizes, आणि मग अचानक त्याला कळतं, oh, my guide had given a map. अचानक त्याला उमगतं, अरे माझ्या गाईडनी मला एक नकाशा दिला होता, Oh, I kept it in my pocket. पण मी खिशातच ठेवला, मी बघितलंच नाही I didn't open it. आणि मी उघडलाच नाही. And when he opens it, आणि मग तो नकाशा त्याने उघडल्यावर he knows where he is. त्याला कळतं की मी कुठे आहे. Open up the vision that God has given तसं you. देवाने जो दृष्टांत तुला दिलाय तो उघड ना कधीतरी. पहिलं तर शोध, त्याला विचार, कळलं की उघड, आणि मग तसं करायला लाग. You don't choose it like a hobby. आणि एखादा छंद किंवा एखादी हॉबी म्हणून ते निवडायचं नसतं की हा माझा छंद आहे. नाही नाही, You discover it through prayer. प्रार्थनेद्वारे तुम्हाला ते कळायला लागतं. You discover it when you read the Bible. प्रार्थनेतनं बायबल वाचल्यानंतर आपल्या डोक्यात तो प्रकाश पडायला लागतो. Talk to God every day. देवाशी पहिलं तर रोज बोला. Say, Amen. He will increase that vision. आणि देव तो दृष्टांत वाढवेल. तुझं तुला कळेल की मी कशासाठी या जगात आली आहे. Amen. आम्हाला फार पूर्वी कळलेलं आहे आणि त्याच कारणाने आम्ही जगतोय. Sometimes He will give it through the vision, कधी कधी दृष्टांतातनं देव बोलेल, through dreams, कधी स्वप्नातनं बोलेल, through spending time with Him. कधी देवाच्या सहवासात वेळ घालवून देव तुझ्याशी बोलेल, तुला सांगेल. God told Jeremiah देव इर्मयाला म्हणाला, in Jeremiah 1:5, इर्मया 1:5 मध्ये देव त्याला म्हणाला, Before I formed you in your mother's womb, I knew you. तुझ्या आईच्या ओटीपटात तुझा गर्भ निर्माण करण्या अगोदर पासून मी तुला ओळखतोय, मी आणि- जाणतो तुला. And more stranger it is here, आणि इथे अजून हे जरा स्ट्रेंज आणि विचित्र वाटतं. I appointed you as a prophet to the nations. इर्मया 1:5 मी तुला आईच्या उदरात निर्माण करण्याच्या पूर्वी जाणलेले आहे आणि तू गर्भस्थानातून निघण्याच्या आधी मी तुला पवित्र केले, मी तुला राष्ट्राकरता भविष्यवादी म्हणून नेमलेलं आहे. Before he was born, he was chosen. म्हणजे त्याचा जन्म होण्या अगोदर देवाने त्याला निवडलं सुद्धा. Before he was born, the vision was there. त्याचा जन्म होण्या अगोदर देवाने त्यासाठी दृष्टांत तयार ठेवला सुद्धा. That's the vision. हा दृष्टांत असतो. God told Jeremiah देव इर्मयाला म्हणाला, what he was made for. कशासाठी तू निर्माण झालाय, जन्माला आलायस बघ. So when we say तर जेव्हा आपण म्हणतो vision comes from की God, दृष्टांत देवाकडनं येतो, we mean this, अर्थ असा आहे त्याचा that God reveals his plan. की देव त्याची योजना तुम्हाला प्रगट करतो. We don't invent it. आणि आपण त्याचा शोध लावत नाही की बघा मी याचा शोध लावला. नाही, देव आपल्याला ते We सांग, discover it. आपल्याला ते कळतं देवाकडनं. Invention is one thing, discovering is another thing. एखाद्या गोष्टीचा आपण शोध लावणं वेगळं आणि आपल्याला देवाकडनं कळणं वेगळं. We have to receive it. तर आपण ते स्वीकारायचं And when we follow it, आणि त्याच्या मागे आपण चालायला लागलो we live with fire. की बस आगीनं पेटलेलं जीवन बनतं आपलं. You live with purpose. आणि संकल्पाने तुम्ही जीवन जगायला लागता, You live with power. मग सामर्थ्याने जगायला लागता. मग तुम्हाला कळतं ही जी गाणी असतात त्याचा अर्थ काय, प्रभू मी कोणाचा कोणाचा, माझा न इतरांचा. म्हणजे काय, हेच ते संकल्प जे नारायण बाबा टिळकांना कळलं, मी का जन्माला आलोय. Are you getting me, people? कळतंय का, प्रभू मी कोणाचा, Say. मी माझा नाही, मी दुसऱ्यांचा. Animals don't have vision. जनावरांना दृष्टांत नसतात. They are only earthly based. जनावर फक्त पृथ्वीपुरती लिमिटेड आहेत. Ecclesiastes 3, I think so 11, it says, I have set eternity in your heart. आणि उपदेशक 3:11 मध्ये बहुतेक लिहिलेलं आहे की मी अनंत काळ तुझ्या हृदयात ठेवलेला आहे. God said to Moses आणि देव मोशेला म्हणाला, in Numbers 12 verse 6, गणना 12 त्यातलं 6वं वचन, if there be a prophet among you, Jal- I the Lord will make myself known unto him in a vision and will speak unto him in a dream. गणना 12वा अध्याय काढा सगळ्यांनी आणि 6वं वचन काढा, मी वाचते. मग तो म्हणाला, आता माझ्या गोष्टी ऐका, तुम्हामध्ये कोणी भविष्यवादी, ज्याला आपण प्रॉफिट म्हणतो, असला तर त्याला मी यहोवा दृष्टांतात प्रगट होईन, Say- स्वप्नात मी त्याच्याशी बोलीन. See, God speaks through vision. देव दृष्टांताद्वारे बोलतो बेटा, He reveals himself, आणि देव स्वतःला प्रगट करतो. his plan, his purpose. त्याची योजना, त्याचे संकल्प काय आहेत. That means vision is not man-made. याचा अर्थ दृष्टांत माणसाने तयार केलेले नाहीत. It means it is heaven born. याचा अर्थ ते स्वर्गात जन्माला आलेले असतात. And so when God gives you a vision, आणि म्हणून देव जेव्हा तुम्हाला दृष्टांत देतो, it becomes like a compass in the sea. त्यावेळेला ना एक कंपास असतो, तो जणू समुद्रातला.
नका. Amen. आमेन. It becomes your guide on this earth. मार्गदर्शक बनून जातो तो तुमचा या भूतलावर. We don't make our own calling. आणि मग आपण स्वतःचं कॉलिंग स्वतः नाही काही तयार करत, आपण पाचारण स्वतःचं स्वतः नाही तयार We करत. just receive it. आपल्याला केवळ ते मिळतं, आपण ते स्वीकारतो. And when we receive it, आणि आपण ते स्वीकारलं it becomes fire in my bone. की माझ्या हाडांमध्ये त्याची आग बनते. आग. If there is fire in your bones, तुझ्या हाडांना जर आग लागलेली असेल, you are a visionary person. याचा अर्थ तू द्रष्टा माणूस आहेस. Are you getting आमेन. me what I'm saying? हालेलुया. आणि द्रष्टा माणसांकडनं असली मग गाणी निघतात. तुझवे न मजला छैन पडे ना, सख्या so- ख्रिस्ता प्राण विसाव्या. And so vision must be refreshed every day. तर तो दृष्टांत ना रोज ताजा तवाना करायचा. Just like the manna in the wilderness, जसं रानातला मान्ना, vision must be gathered every day. तसं तो दृष्टांत रोज गोळा करायचा. डेली 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 डेली, Every day. रोज 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 रोज. आमेन. Every day read the word. रोज बायबल वाचायचं, वचन वाचायचं. Every day talk to him. रोज देवाशी बोलायचं. No रोज. matter how busy you are, तुम्ही किती कामात असा, नाही ना ड्युटी जरी तुमची असली तरी तुम्हाला बायबल वाचायलाच हवं, प्रार्थना करायलाच हवी. you don't live by yesterday. तुम्ही कालवर जगू नाही शकत. You cannot live on yesterday's manna तुम्ही कालच्या मान्नावर जगू शकत नाही. because Bible says कारण बायबल म्हणतं it became stale. तो कालचा मान्ना शिळा झाला. You cannot live by yesterday's encounter with God. तुम्ही काल देवाला भेटला, त्या कालच्या देवाच्या भेटीवर तू आज नाही जगू शकत. You need to have a fresh encounter with God. आज परत भेटावं लागेल. आज परत देवाला ताज्या रीतीनं भेटावं लागेल, हजेरी लावावी लागेल. If you want your vision to be alive, आणि तुम्हा लोकांना जर तो दृष्टांत जिवंत हवा असेल, you have to have an encounter with God every day. तुम्हाला रोज देवाला भेटावं लागेल, त्याच्या समोर बसावं लागेल. Otherwise, नाहीतर the devil will put his vision in you. सैतान त्याचा दृष्टांत तुमच्या हृदयामध्ये घालून टाकेल. सो व्हॉट इफ यू आर बिलीव्हर. सैतान येईल आणि And- त्याचा दृष्टांत घालेल तुमच्यात. And one day, आणि मग एके दिवशी we meet you in the mall, आम्ही तुम्हाला कुठेतरी मॉलमध्ये भेटू. and then you only talk about success आणि मग मॉलमध्ये भेटल्यानंतर तुम्ही लोक फक्त तुमचं यश and यश ambition. यश आणि महत्वाकांक्षा आम्हाला सांगाल की आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं, आम्ही एवढे वर आलो. What happened? काय झालं? You have not refreshed the vision. तो दृष्टांत तुमच्यात होता, तो तुम्ही ताजा नाही ठेवलेला. Amen. तुमची गाडी कुठेतरी घसरली. You don't live on last year's prophecy. गेल्या वर्षीच्या भविष्यवाणीवर आपण जगत नाही. जगू God's शकत word नाही. is prophetic. देवाचं वचनच भविष्यवाणी पर आहे. Every week you have to hear God's word. दर आठवड्याला देवाचं वचन तुम्ही ऐकायला पाहिजे. Say, because Bible says कारण बायबल म्हणतो in Habakkuk 2, हबक्कुक 2 अध्याय 2 and 3. 2 आणि 3 मध्ये See what God says. देव काय म्हणतो? हबक्कुकचा 2 अध्याय 2 आणि 3 मध्ये, Write the vision and make it plain upon tables, दृष्टांत लिही आणि तो मेजावर प्लेन सपाट कर, that he may run that reads it. की जो वाचेल तो धावावा. For the vision is yet for an appointed time, though it tarry, wait for it, because it will surely come and it will not tarry. कारण की तो दृष्टांत नेमलेल्या वेळेसाठी आहे. तो जरी उशिरा आला तरी तो नक्की येणार आहे, होणार आहे. तो वाट पहा. आमेन. Write the vision, it says. म्हणजे तो लिहून ठेवलेला आहे. And that's what I did मी तेच केलंय. more than 35 years back 35 नाही 38 वर्षांपूर्वी when God gave me the vision. देवाने जेव्हा मला दृष्टांत दिला, I didn't read this, मी हे वाचलेलं नव्हतं तेव्हा, but I wrote it down. पण मग मी लिहून ठेवलं. And that's what Habakkuk says. हबक्कुक असंच म्हणतो Write the vision की तो दृष्टांत लिहून ठेव and make it plain upon the tables, आणि टेबल वरती तो ठेव, that की- he may run that reads it. जो कोणी वाचेल तो पळावा. Not walk, चालावा नाही, पळावा. sit. बसावा, Not चालावा. relax. बसावा, चालावा, आरामात ताणून द्यावा नाही. write पळावा. it, लिहून ठेव, read it, वाच, run with it, पळ, repeat it, परत see it every day. परत, रोज बघ, रोज उघड, रोज बघ, पळ, रोज so- उघड, रोज बघ, पळ. So every day my wife and I, we go back to the vision. तर आम्ही रोज मी आणि माझी बायको दोघ जण त्याच दृष्टांताकडे परत जातो We declare it, आणि घोषित करतो. we visualize it, आम्ही त्याचे दृष्टांत समोर ठेवतो. we speak about it, आम्ही त्याच्याविषयी बोलतो. we live in it. आम्ही त्यात जगतो. You will win souls in hundreds and thousands. This is Dinakar uncle told him. God has anointed me with his spirit. Luke 4:18. Luke 4:18. देव डायरेक्ट त्यांच्याशी बोलला. We live in it daily. And that's why the passion doesn't die. म्हणून आमच्यातला आवेश मरत नाही.
Vision keeps your passion alive. दृष्टांत आवेशाला जिवंत ठेवतो. Vision keeps the fire alive. दृष्टांत त्या आगीला जिवंत ठेवतो. आमेन. Vision is the foundation. आणि तो दृष्टांतच पाया आहे. Otherwise you would perish. नाहीतर नाश होईल तुमचा. And that's why the fire has not burnt out. आणि म्हणून आमच्यातली आग अजून जळून राख नाही झालेली. Because the vision keeps it alive. कारण तो जो दृष्टांत आहे तो त्या आगीला जिवंत ठेवतो. Vision pulls you into another realm. तो दृष्टांत तुम्हाला पुढच्या स्तरात नेतो. It Amen. takes you to a different dimension. वेगळ्या दिशेला घेऊन जातो. हालेलुया. आमेन. अशा रीतीनं दॅट्स हाऊ 35, 40, 20 वर्षाच्या मिनिस्ट्र्या तयार होतात. Yes. नॉट जस्ट लाईक दॅट. नॉट जस्ट लाईक दॅट. दॅट विजन, तो दृष्टांत, It's the vision that is keeping us going. तो दृष्टांत आम्हाला पुढे नेतोय. आम्हाला कळलं नाही की 38 वर्ष झाली आम्हाला हे करत. See, if I didn't have vision, माझ्याकडे दृष्टांत नसता, only depended on my talent and skill, आणि फक्त माझ्या कलांवर आणि माझ्या सगळ्या प्रतिभांवर मी अवलंबून राहिलो असतो, today I would have been burnt out. आज मी जळून राख झालो असतो. But पण fresh oil is supplied to the vision. ताजं तेल रोज मिळतं दृष्टांतातून. आमेन. And so living in the vision is like putting on a spiritual headset. तर दृष्टांतात जगणं म्हणजे आध्यात्मिक हेडसेट लावणं आहे. Amen. आमेन. Suddenly, you know, the headset they put and they see that what do you call that, the games when they play. हा, तुम्हाला माहितीये ना, हा? मॉल मध्ये वगैरे तुम्ही बघत असाल टाइम झोन मध्ये 3D. हा, ते असं पुढे लावतात ना, आता मराठीत काळ म्हणून म्हणते चष्म्यासारखं लावतात ना, आणि ते खेळतात बघतात. And so when you put that ते जर लावलं on the eyes, डोळ्यावर you see a different world. तर वेगळं जग दिसतं आपल्याला त्यातनं. You are in a different world, in a different dimension. तुम्ही वेगळ्या जगात निघून जाता. तो मॉल आजूबाजूचे वगैरे कोणी नाही, You वेगळं don't जग. see anybody. कोणीच दिसत नाही तिथे. And if there is scary things, you'll be jumping up and down. आणि भीतीदायक गोष्टी जर त्यात दिसत असतील तर तुम्ही बसल्या जागी उड्या मारत असता. If there is some comic thing, you'll be only laughing. काहीतरी गंमतशीर बघत असाल तर तुम्ही नुसतं हसत असाल. You are very different from the outside world. आणि मग बाहेरच्या जगाहून तुम्ही वेगळे होऊन जाता. In the same way, तसं a vision keeps you in the third dimension, in दृष्टांत the fourth तुम्हाला dimension. दृष्टांत तुम्हाला चौथ्या दिशेत नेतो, चौथ्या पैलूत नेतो. वेगळंच Amen. बनून जातं आपलं जगच वेगळं बनतं. Very different. फार वेगळं बनतं. You know, when you go for a movie, जेव्हा आपण पिक्चर बघायला जातो, a 3D movie, समजा काही 3D मूवी पाहायला गेलो and you just sit there and watch it, आणि तुम्ही बसून बघताय, everything is blurred. सगळं ब्लर दिसतं आपल्याला. And then you think, what's happened? तुम्ही म्हणता काय झालं, मला My का eyes have दिसतं? become weak. माझे डोळे अशक्त झाले का काय? Then your neighbor taps and says, put on those glasses. मग शेजारी म्हणतो वो 3D चष्मा पहनो तो तुमको दिखेगा. And then when you put on those glasses, मग या चष्म्यावर जेव्हा मी 3D चष्मा घालते, you see 3 dimensions. मग मला 3D दिसतं. Are you getting me? कळताय का? नाही तर असं वाटतं नंबर बढ़ गया, दिख रहा नहीं, क्यों नहीं दिख रहा? अरे पहले वो In the पहनो. same way, तसंच आहे. a visionary person has a 3D glass. द्रष्टा माणसाकडे 3D चा चष्मा असतो. In fact, 4D glass. उलटपक्षी 4D चा. He is in the fourth तो dimension. चौथ्या डायमेन्शनला पोहोचलेला असतो. Praise God. हालेलुया. आणि लोक म्हणतात काय तुमचं सारखं येशू येशू. Yes. ना आमचं होतच नाही त्याच्याशिवाय. ना हमको लगता ही है जीसस, हमारा नहीं होता उसके बगैर. You don't walk by what you see. तर जे दिसतं त्यावर चालत नाही तुम्ही. You walk by what you see in the spirit. तर आत्म्यात जे दिसतं ना त्यात तुम्ही चालता. आणि मग लोकांचं नाही, लोकांना जे म्हणायचं ते म्हणू दे. People talk. लोक बोलतात, People laugh. लोक People हसतात, mock. लोक थट्टा मस्करी सगळं करतात. But I am in the fourth मी dimension. What to चौथ्या do? डायमेन्शन मध्ये मी काय करू? देवाने मला निवडल्यानंतर दृष्टांत दिला, संकल्प दिला, वापरायला लागला. आता हेच, आता दुसरं पिंड नाही. 2 Corinthians 4:18. 2 Corinthians 4:18. While we look not at the things which are seen, but at the things which are not seen. For the things which are seen are temporal, but the things which are not seen are eternal. 2 Corinthians 4 अध्याय आणि त्यातलं 8वं वचन. आमच्यावर चोहोकडून संकटे येतात, परंतु आम्ही संकुचित झालो नाही. आम्ही पेचात पडलो, परंतु आम्ही निराश झालो नाही. 2 See. Corinthians 4:8. 18. सॉरी. ज्या गोष्टी दिसतात त्याकडे आम्ही दृष्टी लावत नाही, तर ज्या दिसत नाहीत त्याकडे दृष्टी लावतो. कारण ज्या गोष्टी दिसतात त्या अल्पकाळ राहणाऱ्या आहेत, परंतु ज्या गोष्टी दिसत नाहीत त्या सर्व काळ राहणाऱ्या आहेत. Amen. तर आम्ही सर्व काळ राहणाऱ्या गोष्टींकडे बघतो. So people
around you may not understand. तर तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांना कधी कधी कळणार नाही की इनका ऐसा कैसा, They may think you are too intense, आणि त्यांना असं वाटेल नाही हे लोक प्रभू में बहुत ही डीप गए. but they are not seeing what you are seeing. अरे पण तुला जे दिसतंय ते त्यांना दिसतच नाहीये. They want you to see what they see, त्यांची इच्छा आहे की तू पण तेच बघावं जे ते बघताय, but you want them to see what you see. पण तुझी इच्छा असते की मी जे बघतोय ते तुम्ही बघा, म्हणजे तुम्ही पण माझ्या एवढे प्रभू डीप जाल. See, what we see is eternal, what they see is temporary. आपण जे बघतो ते अनंत काळचं आहे, ते लोक तात्पुरतं बघतायत. When God gives you a vision, देव जेव्हा तुला दृष्टांत देईल, it lifts you into the realm of eternity. तो तुला अनंत काळच्या स्तरात घेऊन जाईल. You stop reacting to the world आणि मग जगाला तू काही प्रतिक्रिया देणार नाही, and you start building the kingdom of God. आणि देवाचं राज्य तू बांधायला लागशील की कोणी आता काही म्हणो, घरचे बाहेरचे हे ते आता काही फरकच पडत नाही. Vision brings heavenly fruit. आणि दृष्टांत स्वर्गीय फळ आणतं. ओ हालेलुया. Earthly vision brings earthly fruit. पृथ्वीवरचे दृष्टांत पृथ्वीवरची फळं आणतात. You decide. तुम्ही ठरवा. Amen. आमेन. तुम्ही ठरवा, शेवटी निर्णय तुमचा आहे. Vision brings heavenly fruit. दृष्टांत स्वर्गीय फळ आणतात. It brings salvation. तारण आणतात, It brings health, आरोग्य आणतात, healing, आरोग्य आणतात, revival. संजीवन आणतात, चांगली तब्येत आणतात. And this vision is not for show. आणि हा दृष्टांत शोबाजीसाठी नसतो. It's not for your comfort. हा दृष्टांत तुम्ही आरामात ताणायला नसतो. It's the comfort for the whole world. हा दृष्टांत अख्ख्या जगासाठी एक सौख्यवंत. It is loving God and loving your neighbor. देवावर प्रेम करणं, शेजाऱ्यावर प्रेम करणं, हे असं बनून जातं. मग It's for the world's impact. जगावरती छाप पडावी म्हणून असं होतं. It's for the world's blessings. जगाच्या फायद्यासाठी, जगाच्या आशीर्वादांसाठी. आणि जग म्हणजे माणसं, म्हणजे माणसांच्या फायद्यासाठी, माणसांच्या आशीर्वादांसाठी. Live in that vision. त्या दृष्टांतात जगा की मी कोणाचा, मी माझा नाही, मी दुसऱ्यांचा. Amen. आमेन. Bible says बायबल म्हणतं in John 4:35 and 36. योहान 4:35 आणि 36. Jesus looked at his disciples one day and said, येशूने एकदा आपल्या शिष्यांकडे पाहिलं आणि म्हणाले, lift up your eyes तुमचे डोळे वर करा and look on the fields, आणि बघा शेताकडे बघा, for they are white, already ready for harvest. कारण कापणीसाठी पांढरी होऊन चुकलेली आहेत ती शेतं. Was he seeing the fields? तो काय शेतांकडे बघत होता? No, he was seeing the people. नाही, तो लोकांकडे बघत होता. The people were looking like harvest. की लोक हंगामासारखी तयार झालेली दिसायला लागली प्रभूला. For the world, the people were looking like human beings. आणि जगासाठी लोकांना लोकांसारखीच दिसतात. But for Jesus, पण येशूंसाठी the lost souls, हरवलेले लोक, they were being looked as a harvest. हरवलेले जीव म्हणजे हंगामासारखे दिसत होते, पांढऱ्या पडलेल्या पिकासारखे दिसत होते. की कोई जाओ उनको शुभवर्तमान बोलो. What kind ये of ready है. eyes? What kind of eyes Jesus had? कुठल्या पद्धतीचे डोळे होते येशूंचे बघा. That is Amen. the vision I talk about. त्या दृष्टांताविषयी बोलतोय मी. The disciples saw the people of Samaria as human beings. आणि शिष्यांनी शोमरोनातल्या लोकांना माणसांसारखं पाहिलं. Jesus saw them as a harvest ready. पण येशूंनी त्यांच्याकडे पाहताना, अरे हा तयार झालेला हंगाम आहे, कापा यांना, आणा यांना. Yes, that is perception. त्याला म्हणतात एक वेगळी डायमेन्शन, दिशा, दृष्टिकोन, द्रष्टा आणि दृष्टांत. See, when Jesus healed the blind man, येशूंनी जेव्हा त्या अंध्या माणसाला आरोग्य दिलं, very interesting. एकदम इंटरेस्टिंग आहे. He saw men like trees. त्याला काय दिसलं? माणसं झाडासारखी दिसायला लागली त्याला, Isn't it? है ना? Jesus placed his hand and said, be healed. येशूंनी त्याच्यावर हात ठेवले, त्याला म्हणाले बरा हो, Because he was blind. कारण तो आंधळा होता. And he said, yes, I can see. आणि मग तो म्हणायला लागला, येस मला दिसायला लागलंय. What do you see? काय दिसायला लागलंय? He said, I can see trees. तो म्हणाला मला झाडं दिसतायत. Jesus said, they are people. येशू म्हणाले ती झाडं नाहीत, ती माणसं आहेत. असं He said, no, but they are trees. तो म्हणाला, नाही झाडं आहेत. That's the vision I'm talking about. त्या दृष्टांताविषयी मी बोलत आहे You see something different other than what your eyes show. की तुला काहीतरी वेगळं दिसायला लागतं. तुझ्या डोळ्यांना जे दिसतंय ते नाही, वरून जे येत आहे ते दिसायला लागतं. आमेन. He saw men growing like trees. त्याला माणसं झाडांसारखी दिसायला लागली. That is perception. त्याला म्हणतात तो दृष्टिकोन, तो पैलू. And so Jesus had to touch him again मग येशूंना त्याला परत स्पर्श करावा लागला and bring him back to his physical realm. आणि त्याच्या शारीरिक स्तरात आणावं लागलं. The first time was a spiritual realm. पहिल्यांदा त्याला दिसला आध्यात्मिक स्तरातच बघायला लागला तो. But then he said he wants to be in the physical. Okay, I'll give him मग physical तो म्हणाला eyes. शारीरिक स्तरात आणतो परत. मग त्याला ते दिलं. A man of vision sees souls to be saved. दृष्टांताचा माणूस ना
जीवांचं तारण झालेलं पाहतो. Earthly man who has vision, he will see what I can get from that man. जगिक माणसं ज्यांच्याकडे दृष्टांत असतात त्यांचं एकच असतं की मला दुसऱ्यांकडनं काय मिळू शकतं, माझा मतलब साध्य झाला पाहिजे बस. But a heavenly visionary man, पण स्वर्गीय दृष्टांत घेऊन जे फिरतात he says, what can I give to that man? ते म्हणतात की मी ह्या माणसाला काय देऊ, How can I save him? क्या करू मैं तेरे लिए, तुला मी तारण कसं देऊ मला सांग. Say- हाऊ कॅन आय बी अ ब्लेसिंग फॉर यू, टेल मी. Say, my wife and I see the kingdom of God advancing every day. मी आणि माझी बायको रोज देवाच्या राज्याला प्रगती पथावर पाहतो. Amen. Amen. Every day in our spirit, रोज आमच्या आत्म्यामध्ये ते पेटलेलं आहे. we are seeing it happening. आम्ही रोज ते घडताना पाहतो. Many are coming out of the kingdom of darkness into the kingdom of light. अनेक माणसं अंधाराच्या राज्यातनं प्रकाशाच्या राज्यात येताना आम्ही पाहतो. And because we see it, we आणि- move with it. आणि आम्ही ते पाहतो म्हणून त्यात आम्ही राहतो आणि आम्ही ते करत राहतो. Praise God. आमेन. The day I was saved, ज्या दिवशी माझं तारण झालं, the day God showed me the vision, ज्या दिवशी देवाने मला दृष्टांत दाखवला, He showed me this church. हे चर्च मला देवाने दाखवलं. He showed the 1989. crowd. देवाने मला गर्दी दाखवली 1989 Yes. And He said, आणि म्हणाला these are the people I'm going to give to की you. अशी माणसं मी तुला द्यायला मागतोय. Vision is always the future. दृष्टांत नेहमी भविष्यातला असतो. What is a vision? काय दृष्टांत? It's a future coming to the present. भविष्य वर्तमानात येणं दृष्टांत आहे. Amen. आमेन. की मला पुढचं देवाने 89 सालीच दाखवलं. I saw you all. मी तुम्हाला सगळ्यांना पाहिलंय त्या गर्दीत. Before God, I'm saying. देवासमोर मी सांगतो मी वेदीवर आहे. एक तर मी खोटं कधी बोलतच नाही Jesus said आणि वचनाशिवाय तर माझी भाषाच नसते. येशू म्हणाले in John 3 verse 3, योहान 3:3, except a man be born again, he cannot see the kingdom of God. जोवर एखाद्या माणसाचा नवीन जन्म होत नाही देवाचे राज्य तो बघू शकत नाही. येणं फार लांब आहे. I mean, you forget the vision of the kingdom. तुम्ही देवाच्या राज्याचा दृष्टांत विसरताय. You have to be born again to see the kingdom. नवीन जन्म झाला पाहिजे तुम्हाला तो दृष्टांत दिसायला. Only when you're born again, you will have the vision of the kingdom of God. तुमचा नवीन जन्म झाल्यानंतरच तुम्हाला स्वर्गीय राज्यातला दृष्टांत मिळेल. And to walk in that vision, आणि त्या दृष्टांतात चालायला you need new eyes, नवीन डोळ्यांची गरज पडणार आहे तुला. not the old eyes. जुन्या डोळ्यांनी काही फायदा होणार नाहीये. नजर बदलनी पडेगी. Yes. उसके लिए पहले आंख बदलनी पडेगी. Eyes born of the Holy Spirit. पवित्र आत्म्याद्वारे जन्माला आलेले डोळे लागणार. मग Today, आज I see so differently. मी फार वेगळ्या रीतीनं बघतो गोष्टींना. My eyes have changed. माझे डोळे बदलले. When I was in the world, my eyes were different. मी जगात असताना माझे डोळे वेगळे होते. मला Now काहीतरी my वेगळं. eyes are different. आता माझे डोळे वेगळे आहेत. Your eyes are different today. आज तुमचे डोळे पण वेगळे आहेत. आज कोणी म्हणत असेल हे होणार नाही, तुम्ही म्हणता नाही होणार आहे का तुझे डोळे बदललेत. Your eyes are seeing what heaven is doing now. आणि स्वर्ग आत्ता जे करत आहे ते तुझ्या डोळ्यांना दिसत आहे. Jesus said, I saw Satan fall like lightning. येशू म्हणाले ना, आम्ही सैतानाला वीज कडाडल्यासारखं खाली पडताना पाहिलंय. A different eye set. म्हणजे वेगळेच डोळे झाले येशूंचे. आयसेट वेगळाच होता. So I ask you tonight, तर आज रात्री मी तुम्हा लोकांना हेच विचारतोय. what do you see when you wake up? जेव्हा तुम्ही सकाळी उठता काय बघता? Are you seeing the kingdom of God? देवाचं राज्य बघता का? Are you walking in the vision? तुम्ही दृष्टांतात चालता का? Let the vision of God become your world now. ओ देवाचा दृष्टांत तुम्हाला आता तुमचं जग वाटलं पाहिजे. A new world. नवीन जग बनवा देवाच्या दृष्टांताला. आता जग बदला तुमचं. Yes. जगातली माणसं पण हवी तर बदला. त्या दृष्टांतात या Refresh it daily. आणि रोज ते ताजत तवानं करा. Speak it daily. रोज ते बोला. Live it daily. रोज जगा And watch how heaven moves आणि you. बघा स्वर्ग कसं तुझ्यासाठी हलतं. The whole heaven backs you. संपूर्ण स्वर्ग कसा तुला पाठिंबा देतो. Heaven will back a visionary person. स्वर्ग द्रष्टा माणसाला पाठिंबा देईल. म्हणजे ढेपाळल्यासारखे बिलीवर काही कामाचे नाहीत त्यांना स्वर्ग दृष्टांत देणार नाही. Eyes that see the world one day will be closed. आणि जे डोळे जगाला बघतात ते एके दिवशी बंद होणार आहेत. Eyes that see the kingdom of God will never be closed. देवाच्या राज्याला बघणारे डोळे कधी बंद होणार नाहीत. In the mighty name of Jesus. येशूंच्या महान नावामध्ये मी हे डिक्लेअर करत आहे. The eyes of the world will drift away. जगिक डोळे निघून जाणार. The eyes of the kingdom, if it's fixed on the kingdom, राज्याचे डोळे जर राज्यावर राहिले it will stay focused. तर ते फोकस राहणार. It will stay healthy. ते आरोग्यवान राहणार You will never miss the path. आणि कधी तुमचा रस्ता चुकणार नाही. A visionary man will never miss the true path. द्रष्टा माणूस कधी खरा रस्ता चुकत नाही. Amen. एकदा तो मार्गाला लागला की लागला.
You can't run strong if you don't see clear. जर तुम्हाला स्पष्ट दिसत नसेल तर तुम्हाला चांगल्या रीतीने धावता येणार नाही. Every day you have to feed the vision. रोज तुम्हाला त्या दृष्टांताला खाऊ घालावं लागेल And the vision will feed you with fire. आणि तो दृष्टांत मग तुम्हाला आग खायला घालेल And the passion will be alive in आणि you. असा आवेश तुझ्यामध्ये सारखा जिवंत असेल. See, आमेन. God does not give you vision to entertain you, बघा, देव तुम्हाला दृष्टांत तुमचं मनोरंजन आणि करमणूक करायला देणार नाहीये, but पण to transform the world through you. तुझ्याद्वारे जग बदलण्यासाठी देव तुला दृष्टांत देईल. देवाला तुझ्याद्वारे जग बदलायचंय. तुझ्या अवतीभोवतीचं जे जग आहे ते देवाला त्या दृष्टांतातनं बदलायचंय. Yes. हो, When the vision leads, दृष्टांत जेव्हा चालवतो distractions will lose its power. त्या लक्ष विचलित करणारे प्रकार सामर्थ्यहीन होतात. आपलं लक्ष विचलितच होत नाही. मेरे को तो डिस्टर्बन्स होता ही नाही. झापडच लावली डोळ्यांना. जीजस नाका, जीजस ता. Living in the vision is walking with heavenly eyes open 24/7. दृष्टांतात जगणं म्हणजे स्वर्गीय डोळे 24/7 उघडे ठेवणं. स्वर्गीय डोळे. If you have a earthly vision, when you sleep, it is closed. तुमचे जो पृथ्वीवरचे दृष्टांत असतील आणि डोळे असतील तर तुम्ही झोपल्यावरती ते डोळे बंद होतात. Morning it will open. सकाळीच उघडतात. झोपल्यानंतर डोळे बंद होतात ना. उघड्या डोळ्यांनी कोणी झोपत नाही. But if you have a heavenly vision, पण जर स्वर्गीय दृष्टांत तुम्हाला झाला even at night it is open. तर रात्री पण तो उघडा असतो. You don't have eyelids like a snake which does not have मग eyelids. तुम्हाला पापण्या नसतात. जसं त्या सापाला पापण्या नसतात ना, तसं होतं मग आपलं 24/7. 24/7 आध्यात्मिक डोळे उघडे. Jesus said, my Father is working even now. येशू म्हणाले ना, माझा बाप आताही काम करत आहे. Day and night he works. दिवस आणि रात्र माझा बाप काम करत आहे. Amen. हालेलुया, आमेन. You cannot walk in God's vision with yesterday's sight. देवाच्या दृष्टांतात तुम्ही कालची नजर घेऊन नाही चालू शकत. पहिल्या नजरा बदला. See it in the spirit. आत्म्यात जरा बघायला शिका. Before you see it in the natural, you have to see it in the spirit. नैसर्गिक डोळ्यांनी बघायच्या ऐवजी थोडा आत्मिक डोळ्यांनी बघायला सुरुवात करा. See, vision is the language of destiny. दृष्टांत आपल्या ठरलेल्या आयुष्याच्या दिशेची भाषा आहे. ओ हालेलुया. Vision is the language of destiny. दृष्टांत म्हणजे आपल्या ठरलेल्या दिशेची भाषा आहे. Sometimes you have to listen with your eyes. कधी कधी डोळ्यांनी ऐकायचं, कधी कधी डोळ्यांनी ऐकायचं. आमेन. ओ हालेलुया. It's very different. फार वेगळं असतं Heavenly ते. realm is very different. स्वर्गीय स्तरच फार वेगळं आहे बेटा. And so I want to show some of the Bible characters म्हणून बायबल मधल्या काही लोकांचं जीवन मला तुम्हाला दाखवायचं आहे. who lived in the vision of God every day. जी माणसं देवाच्या दृष्टांतात डेली जगली. Men and women who walked with clarity and direction. असे पुरुष, अशा स्त्रिया, देवाचे सेवक सेविका दृष्टांताच्या क्लॅरिटी मध्ये स्पष्ट जगली. Because they saw what others could never see. कारण बाकीच्या लोकांना जे कधी दिसलं नाही ते त्यांना दिसलं. Some people will never see till they are हो ना, dead. काही लोकांना मरेपर्यंत दिसणार नाही. तुम्ही डोकी फोडा, But we will see it. आपल्याला We दिसणार. are seeing it. आपण बघतोय. That's why you are here. म्हणून तर तुम्ही आज That's why आलाय. you're holding the म्हणून Bible. तर तुम्ही बायबल That's हातात why धरताय. you're praying. म्हणून तर तुम्ही प्रार्थना That's करताय. why you love म्हणून Jesus. तर येशूंवर तुमचं That's प्रेम why आहे. you worship म्हणून तर God. तुम्ही आराधना करताय. नाही तर काही लोकांना सांगा, "अहो, सोमवारी या ना." त्यांचं आपलं का कू चालूच असतं. पण तुम्ही येता, बायबल हातात बसता, वेळ काढता, येता, बसता. दृष्टांत. Because you are led by the vision. तो दृष्टांत तुला चालवतो. There is a vision in you. दृष्टांत आहे तुझ्यात. You know, Abraham was that kind of man. अब्राम तसा माणूस होता. He saw the promise of God. अब्रामाने देवाचं वचन, अभिवचन पाहिलं And Abraham left everything. आणि अब्रामाने सगळं सोडलं. His land, his family, सगळं. त्याची जमीन सोडली, देश सोडला, परिवार his सोडला, comfort. घराणं सोडलं, सौख्य सोडलं. Because he saw something greater. पण त्याला काहीतरी महान दिसलं. When your vision हालेलुया. जेव्हा तुझा दृष्टांत is greater than the earthly vision, पृथ्वीवरच्या दृष्टांतापेक्षा मोठा असतो, you will see all these things as zero. या असल्या गोष्टींना तुम्ही शून्यात काढाल की देश काय, जमीन काय, माझं घराणं काय, खानदान काय, मैं मानता ही नहीं. फिर तू क्या मानता? मैं जीसस के बगैर कुछ मानता ही नहीं. See, he was a visionary man. तो द्रष्टा होता. Even when he left his family, जेव्हा त्याने त्याचं घराणं सोडलं तेव्हाही he saw the vision. त्याने दृष्टांत पाहिला. Hebrews 11 verse 10. इब्री 11:10 वचन काढा. For he was looking forward. See, forward. Vision is a पुढे. forward thing. दृष्टांत नेहमी पुढची बाब असते. इब्री 11:10. For he was looking forward to the city with foundation, whose architect and builder is God. इब्री 11:10. कारण ज्या नगराला पाये आहेत, ज्याचा योजणारा आणि बांधणारा देव आहे,
त्या नगराची तो वाट पाहत होता. Say, he was looking. पुढे पाहत होता. Where he was looking. कुठे पाहत But होता? that city did not exist. अरे पण ते नगर अस्तित्वातच नव्हतं. कुठे पाहत होता? I mean, that city did not exist. ते नगर अस्तित्वात नव्हतंच. मग पाहत कुठे होता? Not outside. बाहेर नाही, Inside. आत आत. Vision was given inside. तो दृष्टांत आत दिलेला होता देवाने त्याला. I cannot show it to you. मी तुला नाही दाखवू शकत. If you had asked Abraham, he will say, I cannot show it to you. अब्रामाला तुम्ही विचारलं असतं ना की मुझे दिखा ना क्या है वो विजन, तो म्हणेल मी नाही तुला दाखवू It is शकत. inside me. माझ्या आत मिळालाय तो मला. It's like, how many of you have seen your liver? किती लोकांनी तुमचं लिव्हर पाहिलंय? Nobody has seen it. कोणी नाही पाहिलं. Forget liver, we have not seen our back. लिव्हर नाही, आपली पाठ आपल्याला दिसत नाही. We have not even seen our faces. आपले चेहरे आपल्याला दिसत नाही. आरसा गाठला तरच तोंड दिसत आहेत. Forget the mirror. Have you seen Anna. it live? तुम्ही पाहिलंय का? मला सांगा. Nah, anybody Huh? has seen his face live? कोणी पाहिला No. आपला चेहरा? अशी मी उभी आहे, मला माझा चेहरा दिसतो का? नाही. I can see her face. त्यांना माझा चेहरा दिसतो. She cannot see her face. मला नाही दिसत माझा चेहरा अनलेस आय लुक देअर. See? But we still believe that the organs are functioning. तरी आपला विश्वास आहे ना की जरी लिव्हर दिसत नाही, किडनी दिसत नाही, I know my heart heart नाही, is functioning. तरी मला माहितीये की सगळं व्यवस्थित काम करते. पण धडधड But how do you know? कसं कळतं? That you have a heart. तुला हृदय आहे, तुला कळलं कसं? I have not seen it. दिसत तर नाहीये. People say I have a heart. लोक म्हणतात मला हृदय आहे. In the same way, तसंच if you had asked Abraham, जर तुम्ही अब्रामाला विचारलं असतं, did you see the city नगर दिसलं का that has तुला? foundations? ज्याला पाया आहे? He said it is inside me. तो म्हणेल ते आत आहे माझ्या, मला दिसत नाही. आपल्याला कुठे आपली किडनी लिव्हर वगैरे काही दिसते? See, and so he lived every day with vision of a future city. तसं रोज तो त्या भवितव्यातल्या नगराच्या दृष्टांतात जगला. Not built by man, माणसाने बांधलेलं नगर but नाही, built by God. देवाने बांधलेलं नगर आहे. आपल्या डोळ्यांना दिसत नाही म्हणून आत्मिक गोष्टी नसतात असे तुम्ही विचित्र तर्क काढू नका. If he had said, जर तो म्हटला असता I have seen a city built by man, माणसांनी बांधलेलं नगर मी पाहिलंय, that would have been an earthly vision. तर तो पृथ्वीवरचा दृष्टांत झाला असता. But he's saying, तो म्हणतो I'm seeing a city built by God. त्या नगराची मी वाट बघतोय. पुढे बघणार आहे मी ते नगर. देव बांधतोय ते नगर. And so he walked by faith, तो विश्वासाने चालला. not by sight. तो डोळ्याला जे दिसतंय त्याने चालला नाही, विश्वासाने चालला. Abraham didn't see the promised land. अब्रामाने अभिवचन दत्त देश पाहिला नाही. In his whole lifetime, he didn't see. अख्ख्या जीवनात आयुष्यभरात त्याने अभिवचन दत्त देश But पाहिला he नाही. knew one day Moses and Joshua will enter it. पण त्याला माहिती होतं एके दिवशी मोशे आणि यहोशुआ त्यात पदार्पण करणार. He didn't see cities. त्याला कुठे नगर दिसली? He didn't see nations. त्याला नाही देश दिसला, पण तो देशांचा पिता झाला जरूर. देखा तो नाही था. The nations rose from him. देश त्याच्यातनं बाहेर आले. I will make you a father of many मी nations. तुला अनेक देशांचा पिता करीन. They are all inside of you. आत आहे तुझ्या पोटात. मोजतारे एवढं तुझं संतान. See, he believed God's promise. त्याने विश्वास ठेवला देवाच्या अभिवचनांवर. He saw with his spirit. त्याने त्याच्या आत्म्यातनं पाहिलं. He didn't see with his physical eyes. त्याने शारीरिक डोळ्याने पाहिलं नाही. He saw something beyond the natural. त्याने नैसर्गिक स्तर सोडून पुढे पलीकडे पाहिलं. A city made not by human hands. असं नगर जे माणसाच्या हातांनी बनवलेलं नाही. A future that stretched into eternity. असं भविष्य जे अनंत काळात गेलेलं आहे. Heavenly Jerusalem. स्वर्गीय यरुशलेम. I see heavenly Jerusalem. मी स्वर्गीय यरुशलेम पाहतो. Some people see earthly काही लोक Jerusalem. पृथ्वीवरचं यरुशलेम पाहतात. I am seeing and waiting for the heavenly मी Jerusalem स्वर्गीय यरुशलेमेची वाट बघत आहे. that will come down on the earth, ती एके दिवशी येणार आहे पृथ्वीवर, which will have 12 gates. ज्याला 12 दरवाजे असणार आहेत. I spoke मी on बोललो this. एकदा, मी बोललो. आणि अविनाश होळकरांचं गाणं पण आपण तेव्हा गायलं ना. Yes. हा, आय रिमेंबर इट व्हेरी क्लिअरली. So how did Abraham see? अब्रामाला कसं दिसलं? He saw by revelation. त्याला प्रगटीकरण झालं, डोक्यात प्रकाश पडला. God spoke to him. देव बोलला त्याच्याशी. That word created a vision in his heart. त्या शब्दाने त्याच्या हृदयामध्ये दृष्टांत तयार केला. God's word will create a vision in your heart. देवाचा शब्द तुझ्या हृदयात दृष्टांत तयार कर. As I'm speaking the word of God, देवाचं वचन मी आता बोलत the असताना word of God which is alive वचन जे जिवंत आहे, and powerful, सामर्थ्यवान आहे, dividing you, तुला चिरतय, that will produce that vision in you. त्यातून तुझ्यात तो दृष्टांत निर्माण होणार आहे. God told him देव त्याला म्हणाला in Genesis 12 verse 1, उत्पत्ती 12वा अध्याय पहिलं वचन, go to the land that I will show you. जो देश मी तुला दाखवीन तिथे जा.
And he saw by faith. त्याने विश्वासाने पाहिलं. He trusted the unseen more than the seen. जे अदृश्य होतं त्याच्यावर त्याने जास्त विश्वास ठेवला, जे दृश्य होतं त्याच्यापेक्षाही जास्त. They all walked by faith. सगळे विश्वासाने चाललेले थे. That's why Hebrews 11:1 says, आणि म्हणून इब्री 11:1 मध्ये पण लिहिलंय, faith is being sure of what we hope for. विश्वास तर आशेतल्या गोष्टींविषयीचा भरोसा आहे. And it is a certain thing of what we do not see. आणि न दिसणाऱ्या गोष्टींविषयीची खात्री आहे. न दिसणाऱ्या गोष्टींची तर मला 100% खात्री आहे Amen. की हे होणारच आहे. He saw beyond his circumstances. त्याने परिस्थितीच्या पलीकडे पाहिलं. He was childless. तो निसंतान होता. When God said, you shall be a father of many nations. ज्या देव त्याला म्हणाला तू अनेक देशांचा पिता बनणार आहे, त्याला एक संतान सुद्धा नव्हतं. But he saw nations. पण त्याने देश पाहिले. He saw many children. त्याने अनेक मुलं पाहिली. He was a stranger. तो होता एक अनोळखी. But he saw ownership. पण त्याने मालकी हक्क पाहिला. He was a stranger in the land. तो त्या देशात कोणीतरी परका आणि उपरी होता. But he knew I will be the owner of this पण land. त्याला कळलं या देशाचा मालक मी होणार आहे. He lived in tents. तो तंबूत राहायचा. But still he saw a city with strong foundation. तरी सुद्धा त्याने खंबीर पाया असलेलं नगर पाहिलं. Like you are staying in a tent but you are dreaming of a palace. जसं समजा तुम्ही एखाद्या तंबूत राहताय आणि तंबूत राहून महालाचं स्वप्न पाहताय. Like Jacob sitting there sleeping on the earth having a stone as a pillow. जसं याकोब तिथे आडवा पडलेला आहे, उशी म्हणून दगड घेतलाय. And God is saying, I will आणि- make you a great person. तिथे देव त्याला म्हणतोय की मी तुला एक महान व्यक्ती करणार आहे. Amen. आमेन. आमेन. I mean, what kind of vision did he have? कुठल्या पद्धतीचे दृष्टांत होते त्यांना See, मिळाले? Abraham didn't just dream big. अब्रामाने फक्त मोठी स्वप्न रंगवली असं नाहीये हे. The world talks about dreams. आज जग स्वप्न रंगवण्याविषयी बोलतं. अरे I have am some dreams. dreaming to become a great माझं personality. स्वप्न आहे की मी एक मोठा माणूस बनणार आहे. No, you have to have eyes of the kingdom. तुला राज्याचे डोळे गरजेचे आहेत. आमेन. You have to have a vision of eternity. अनंत काळचा दृष्टांत तुला गरजेचा आहे. His vision was eternal. त्याचा दृष्टांत अनंत काळचा होता. A city with a foundation असं नगर ज्याला पाया आहे, built by God. देवाने बांधलेलं नगर जे मी पाहणार आहे. His vision was prophetic. त्याचा दृष्टांत भविष्यवाणीवर A होता. vision that is going to take place. त्याचा दृष्टांत जो घडून येणार होता तो होता. He saw Jesus' future kingdom taking place on this earth. त्याने येशूंचं राज्य इथे साकारताना पाहिलं. Amen. पुढे येणार आहे ते. His vision was generational. त्याचा दृष्टांत पिढ्यानपिढ्या होता. Amen. Amen. He saw children before he had Isaac. त्याला इसाक होण्या अगोदर त्यांनी मुलं पाहिली. He saw Jacob before having grandson. त्याने नातवंड होण्या अगोदर याकोब पाहिला. He saw family before he had even one son. त्याला एक मुलगाही नसताना त्याने फॅमिली पाहिली ऑलरेडी. That is vision. त्याला दृष्टांत म्हणतात कि है कुछ नहीं हमारे पास, वो हमको मालूम है प्रभु हमको इस्तेमाल करने वाला है. हमारे पास क्या था जब हमने शुरू किया? कुछ नहीं. पास तुम्ही बघता कुठपर्यंत चाललंय हे सगळं. And let it grow more. Amen. Let it grow more. You see beyond your trouble. तुम्ही तुमच्या त्रासांपलीकडे पहा. You see beyond your temporary life. तुमच्या तात्पुरत्या जीवनापलीकडे जरा बघायला शिका. God is ready to give you a bigger picture. त्रासांच्या पलीकडे जरा बघायला शिका. देव तुम्हाला मोठं चित्र द्यायला तयार आहे. We must walk daily with vision. पण रोज तो दृष्टांत घेऊन चाललं पाहिजे. Even when the ground beneath our feet feels uncertain. आपल्या पायाखालच्या जमिनीला जरी अनिश्चितता असली की काय माहिती आता घसरतो का काय, भूकंप होतो का काय, तरी सुद्धा Your feet may tremble, but let not the vision tremble. पाय थरथरतील, दृष्टांत नको थरथरू देऊ. Every day he lived with a vision of a future city रोज तो त्या भवितव्यातल्या नगराच्या दृष्टांतात जगला, which will be built one day by God. जे नगर एके दिवशी देव बांधणार होता. That's how you live strong. असं आपण मग शक्तिमान, बलवान आणि स्ट्रॉंग जगतो. Even in a strange land, that's how you live strong. मग एखाद्या अनोळखी देशात उपरी असलो तरी सुद्धा आपण एकदम स्ट्रॉंग जगतो, कारण तो दृष्टांत आपल्याला चालवतो. Jesus gave a vision for us. येशूंनी आपल्याला पण दृष्टांत दिलाय. What is that vision? काय आहे? John 14 verse 1. योहान 14 अध्याय पहिलं वचन. I'm building mansions for मी you. तुमच्यासाठी महाल बांधत आहे. Keep that vision in your heart. तो दृष्टांत तुम्ही तुमच्या हृदयात ठेवा. What did he say? काय म्हणाले येशू? I'm going मी चाललोय and preparing a place for you. आणि तुमच्यासाठी मी जागा तयार करतो. After I prepare a place for you, मी तुमच्यासाठी जागा तयार I केल्यानंतर will come down. मी परत येणार I आहे will take you to be with me. आणि मी तुला माझ्या बरोबर राहायला घेऊन So जाणार that आहे. where I am, you shall also be. की जिथे मी आहे तिथे तू सुद्धा राहावं. योहान 14:1. So keep your eyes on the heavenly home. तर स्वर्गीय घराकडे आपले डोळे लाव.
Have people who are visionary around you. आणि अशी माणसं अवतीभोवती ठेव जी द्रष्टा माणसं आहेत. Not a person who has vision of success in अशी the माणसं world. नको अवतीभोवती की ज्याला जगामध्ये यश कमवायचंय. You know, God spoke to Nathan the prophet देव नाथान संदेशाशी बोलला माहित आहे. concerning David's life and future. दाविदाच्या जीवनाविषयी, दाविदाच्या भविष्याविषयी नाथान संदेशाशी देव बोलला. Nathan was a visionary person, नाथान एक द्रष्टा माणूस होता. and that's why David kept Nathan with him. म्हणून दाविदाने नाथानाला स्वतःच्या जवळ ठेवलेलं होतं. Amen. Amen. And through his vision, त्याच्या दृष्टांताद्वारे he would many times guide David. अनेक वेळा तो दाविदाला मार्गदर्शन करायचा की ऐसा नहीं ऐसा कर, क्यों प्रभु ऐसा बोल रहा है. David also was visionary, दावीद पण द्रष्टा होता. but it is always better to have a visionary man with you. पण नेहमी अजून एखादा द्रष्टा माणूस आपल्या बरोबर ठेवणं चांगलं असतं. Your feet will never slip. तुमचे पाय कधी घसरणार नाहीत. Read 2 Samuel 7:17. बघा 2 शमूएल 7:17 वाचा. According to all these words and according to all the vision spoke he to David. 2 शमूएल 7वा अध्याय आणि त्यातलं 17 वचन. या सर्व शब्दांप्रमाणे व या सर्व दर्शनाप्रमाणे नाथान दाविदाशी बोलला. Did you see that? बघा, Not without vision. बाकी दृष्टांताशिवाय बोलला नाही तो. This verse tells us हे वचन आपल्याला सांगतं that Nathan the prophet didn't just speak his own ideas. की नाथान संदेशटा केवळ स्वतःच्या डोक्यातल्या आयडिया बोलायचा नाही. He spoke exactly what God showed him in a vision. तर बरोबर देवाने त्याला दृष्टांतात जे दाखवलं तेच तो बोलायचा. And everything he said to David आणि जे काही तो दाविदाला बोलला came from a divine revelation, ते सगळं दैवी प्रगटीकरणातनं आलेलं होतं. not human wisdom, मानवी ज्ञानातनं आलेलं नव्हतं not guesswork, आणि तर्क लावलेले नव्हते. purely heavenly instruction. प्युअरली स्वर्गातनं आलेलं मार्गदर्शन होतं जे नाथानाने दाविदाला वेळोवेळी दिलं. What does it teach us? काय शिकायला मिळतं? Living in God's vision. देवाच्या दृष्टांतात जगणे. Keep people who are visionary people. अशा लोकांना अवतीभोवती ठेवा जी द्रष्टा माणसं आहेत. And just like he gave Nathan a vision for David's life, आणि जसं नाथानाला देवाने दाविदाच्या जीवनासाठी दृष्टांत दिला, God gives us a vision for our lives. तसं आपल्या जीवनासाठी देव आपल्याला पण दृष्टांत देतो. But see that you surround yourself with visionary पण people. अवतीभोवती जरा द्रष्टा बिलीवर माणसं पाहिजेत. And sometimes he gives you vision through his word, through the spirit. आणि कधी कधी देवबाप आपल्याला त्याचा दृष्टांत त्याच्या शब्दांद्वारे आत्म्यात देतो. And through prophetic insights also. आणि भविष्यवाणी पर इन्साइटनी पण देतो. आतमधून कळतं आपल्याला. जसं मी आता म्हटले की जन्मच माझा का झाला मला कळलेलं आहे. Say, तसं कधीतरी तुलाही कळायला पाहिजे. व्हाय वर यू बॉर्न. say. And so that vision included God's plan for David's तर future. त्या दृष्टांतामध्ये दाविदाच्या भविष्यासाठी देवाची काय योजना आहे ती दडलेली होती. His kingdom, त्याचं राज्य, even the coming of the Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन सुद्धा. He came to know that through his line, त्याला कळलं की माझ्या पुढच्या वंशावळीद्वारे the Messiah is going to come. मसिया येणार आहे. And so he was preparing himself. तर तो स्वतःला तयार करायला लागला. That is a kingdom vision. त्याला म्हणतात राज्याचा दृष्टांत. आमेन. And so we have to live by that kind of vision every day. तसल्या दृष्टांतात आपण रोज जगायचं. Just as David shaped his decisions around what God said. जसं दाविदाने सुद्धा आपल्या जीवनातले निर्णय देव काय सांगत आहे याच्यावर आधारित घेतले. We also must shape our lives around what God reveals to us. तसं आपण सुद्धा देव आपल्याला काय प्रगट करतो, काय डोक्यात प्रकाश पाडतोय त्यावर आधारित आपण आपले निर्णय घ्यायचे. Not just once a year, but every day. वर्षातनं एकदा नाही, दररोजचं काम आहे. Amen. Amen. Listening to his word every day. त्याचं वचन रोज ऐकायचं, शब्द रोज ऐकायचा. Aligning our steps with his direction. आपली पावलं त्याला जुळतील अशी करून घ्यायची. ती आपोआप होत नसतात. Giving value to his vision. त्याच्या दृष्टांताला किंमत द्यायची. Trusting that he will show me a bigger thing than what the earth can show me. विश्वास ठेवायचा की जग मला जे दाखवू शकत नाही असं काहीतरी भलं मोठं देव मला दाखवणार आहे. Walking by faith. विश्वासाने चालायचं. Even when things don't look clear. गोष्टी जरी क्लिअर दिसत नसल्या आत्ताच्या मितीला तरी सुद्धा विश्वासाने चाला. होता होता सगळं क्लिअर होतं. Nathan said, नाथान बोलला, this is the vision I got for you, हा David. दृष्टांत मला तुझ्यासाठी मिळालाय दाविदा. You cannot build the temple. तू नाही मंदिर बांधू शकत. God has shown me in the vision. देवाने मला दृष्टांतात दाखवलेलं आहे मंदिर तू बांधणं नाहीये. David didn't build the temple. दाविदाने मंदिर नाही बांधलं. But that vision, that fire was there in his heart for God. पण ती आग त्याच्या हृदयामध्ये देवासाठी कायम होती. So he gathered all the materials, मग त्याने सगळा माल गोळा केला made the plans, आणि योजना केली.
called his son Solomon, मुलाला बोलवलं शल्मोनाला, instructed him of the vision त्याला of सगळं God. मार्गदर्शन केलं की देवाचा काय दृष्टांत आहे. He said, Nathan got this vision for me and for you. आणि शल्मोनाला म्हणाला तो की नाथानाला हा दृष्टांत मिळालेला आहे तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी. देव असं बोललाय, माझ्या हातनं मंदिर बांधलं जाणार नाहीये. Amen. Amen. It's the vision that moves your heart. दृष्टांत तुझ्या हृदयाला हलवतो ना रे. दृष्टांत हृदयाला हलवतात. असं होतं की मला नाही क्या हो रहा है लाईफ, My fire will die down, माझी आग विझेल, but his fire in me will never die down. त्याची आग माझ्यातली कधी विझणार नाही. त्याची आग लागली पाहिजे आत. And so sometimes what God shows you is bigger than what you can do. तर कधी कधी देव जे तुला दाखवेल ते तू जे काही करू शकतो त्याच्यापेक्षा फार मोठं असेल. You may not see the whole picture, तुला संपूर्ण चित्र दिसणार नाही, but you walk by faith. पण विश्वासाने चालत राहा. Keep on trusting God. देवावर विश्वास कायम ठेव. And that's how David lived. आणि दावीद असाच जगला, Lived by the vision of God. देवाच्या दृष्टांतावर जगला. Because God told him, कारण देव त्याला म्हणाला you will not build the temple. तू मंदिर बांधणार नाहीस. But David didn't get offended. पण दाविदाने वाईट नाही वाटून घेतलं की मी एवढा मोठा राजा, इतकं मी कॉलिंग मध्ये वगैरे इतका नियमितपणे फेथफुली चाललो आणि शेवटी मंदिर माझ्या हातून नाही, क्रेडिट सगळं कोणाला तरीच. No, असं नाही. he didn't sit back and do nothing also. आणि पाठीमागे बसून आपलं काहीच मग तो करत नव्हता, असंही केलं नाही. Instead, he moved with the vision in him. उलट पक्षी त्याच्या आत जो दृष्टांत होता त्यात तो चालतच राहिला. Okay, if I cannot build, I will आणि prepare. तो म्हणाला ठीक आहे, मी जर मंदिर बांधणार नाहीये तर मी मंदिरासाठीची पूर्वतयारी तरी करून ठेवतो. Because I have fire in my heart for my कारण God. माझ्या देवासाठी माझ्या हृदयामध्ये आग आहे. मी माल गोळा करतो, साहित्य गोळा करतो, माझं पोरग बांधेल. If I cannot preach, I will broom the church. मला जो उपदेश करता आला नाही ना, ऑनेस्टली बिफोर गॉड मी सांगत आहे, मी झाडू हातात घेऊन झाडू मारायला लागेल. Because what will I do with the heavenly fire in me? चर्च मध्ये, कारण त्या स्वर्गीय आगीला हात घेऊन मी काय करू? What will I do with the love I have for जे God? प्रेम माझ्यामध्ये देवासाठीच आहे ते घेऊन मी काय करू? If you don't give me this job, I will do that job. मला हे काम दिलं नाही तर मी ते काम करीन. Because I love God. पण माझं देवावर प्रेम आहे. What can I do with the heavenly vision? काय करू त्या स्वर्गीय दृष्टांताचं मी? हे नाही केलं तर आणि काहीतरी करीन, पण काहीतरी खरी झाडू मारीन, बाथरूम धुईन, Because that काहीतरी fire करीन. is in me. आणि ती आग आहे माझ्यात. स्वस्त नाही बसू शकत. First असं समजू नका की आम्ही हेच करू शकतो. नाही, हे नाही, दुसरं काही आहे. वो Because करा. I love God. माझं देवावर प्रेम आहे. काय कमीपणा आहे कुठल्या कामात? देवासाठी केलेलं प्रत्येक काम मोठं आहे. 1 Chronicles 29, 2 and 3. एक इतिहास 29, 2 आणि 3. David said, दावीद बोलला, with all my resources I have provided for the temple of my God. माझ्या देवाच्या मंदिरासाठी मी सगळं काही माझ्याकडनं पुरवलेलं आहे. Besides, in my devotion to the temple of my God, I now give my personal treasures. आता एक इतिहास 29, 3 आणि 4 मध्ये 2 and 3. 2 आणि 3 मध्ये दावीद बोलला, एक इतिहास 29वा अध्याय काढा तुम्ही, 2 आणि 3. दावीद म्हणाला, आता मी आपल्या सर्व शक्तीने माझ्या देवाच्या घरासाठी See? सोन्याच्या वस्तूंसाठी सोने, रुपयाच्या वस्तूंसाठी रुपे, पितळेच्या वस्तूंसाठी पितळ, लोखंडाच्या वस्तूंसाठी लोखंड, लाकडाच्या वस्तूंसाठी लाकडं, गोमेद, पाषाण, जडायचे पाषाण, जडाव कामाचे निळ्या रंगाचे पाषाण, सर्व प्रकारचे मौल्यवान रत्न पाषाण, संगमरवरी पाषाण, मी सगळी पुष्कळ तयारी केलेली आहे. आणखी मी आपल्या देवाच्या घरावर See? आपली आवड ठेवली आहे, म्हणून See? पवित्र घरासाठी जे मी तयार केले त्या I, सर्वांशिवाय I love the temple of God. देवाच्या घरावर माझं प्रेम आहे, म्हणून त्या सर्वांशिवाय माझी If I स्वतःची, love the temple of God, माझं जर देवाच्या घरावर प्रेम असेल, and if I cannot build the temple of God, माझं समजा देवाच्या मंदिरावर प्रेम आहे पण ते मंदिर मी बांधू नाही शकत आहे, I will do something else. मी आणि काहीतरी करीन. तो म्हटला मी स्वतःची सोन्या रूपाची ठेव पण सोडून जाणार आहे. Why म्हणजे did, मी गोळा तर सगळीकडनं केलंय, अभी मेरा पर्सनल मैं छोड़ के जाने वाला हूँ. why did David give so much? का दाविदाने एवढं दिलं देवाचं घर बांधायला? It wasn't just a duty. केवळ कर्तव्य म्हणून नाही काही. It wasn't just pressure. इट्स नॉट ओनली ड्यूटी आणि प्रेशर, क्या करने का बोल रहे करना ही पड़ता, असं काही No. नाही. नाही. What was it? काय होतं ते? A vision. दृष्टांत देवाकडनं आलेला. आमेन. तो स्वस्त नाही बसू देत, देवाकडनं आलेला दृष्टांत. The vision was so powerful, एवढा सामर्थ्यवान दृष्टांत त्याला मिळाला की त्याला so तो clear, समजायला so होता. strong. एवढा क्लिअर, एवढा स्ट्रॉंग. That vision moved his heart. त्या दृष्टांताने त्याचं हृदयच हल्लं. The vision of God moves your heart देवाचा दृष्टांत तुझ्या हृदयाला हलवून सोडतो to do what you are doing now. की आता जे तू करत आहेस ते करत राहा. He said, I may not build it, तो म्हणाला मंदिर मी बांधणार नाही, but I will make sure it happens. पण मी 100% खात्री बाळगीन की हे घडून यावं.
आणि म्हणून मी सगळी तयारी करणार आहे, सगळीकडनं सगळं गोळा केलंय आणि माझं पर्सनल सुद्धा जे काही सेव्हिंग आहे आजच्या भाषेत तेही मी सोडून जाणार. So the same vision touches others. तर तोच दृष्टांत दुसऱ्यांनाही स्पर्श करतो. And that's why people stand with us in our ministry. आणि म्हणून आमच्या मिनिस्ट्रीमध्ये लोक आम्हाला जी साथ देतात त्याच्या मागचं कारणच हे आहे. Not because we ask them, आम्ही लोकांना सांगतो की अरे आम्हाला साथ द्या म्हणून नाही, but because they see something in us. लोकांना आमच्यात काहीतरी दिसतं. ॲज सिम्पल ॲज दॅट अँड व्हेरी क्लिअर. See, लोकांना. they feel something in their spirit. लोकांना काहीतरी आत्म्यामध्ये जाणवतं. A visionary person will help a visionary person. द्रष्टा माणूस द्रष्टा माणसाला मदत करतो. आमेन. Are you getting me? कळता है का? बाकी हमारा में क्या रखा है कि कोई हमारे पीछे भी आए. A non-visionary person will never help a visionary person. द्रष्टा नसलेला माणूस द्रष्टा असलेल्या माणसाला कधी मदत करत नाही, कारण त्याच्यात काही दृष्टांतच नाहीयेत. I may get angry with you, but you will still get stuck with me because Oh. you are a visionary Yes, person. मी तुमच्यावर चिडीन कधी कधी, तरी तुम्ही मला सोडणार नाही का? कारण तुम्ही द्रष्टे आहात आणि द्रष्टा असलेल्या माणसा मागे चालताय. या हात पास्टर हम पे चिढ़ गए, लेकिन हम पास्टर को छोड़ते नहीं छोडेंगे. Just like David's people gave with joy and unity. जसं दाविदाच्या माणसांनी आनंदाने आणि एकीनं दिलं, See, God puts it in your heart to help, तसं देव तुझ्या हृदयात घालतो की मदत कर, to give, दे, to pray for us, प्रार्थना कर आमच्यासाठी. to serve with us. देव राहतो तुझ्यात, देव घालतो तुझ्या हृदयात की आमची सेवा कर, देवाची सेवा आमच्याद्वारे आमची सेवा करून कर. वॉट एव्हर. It's not just support, केवळ आधार नाही, it's a shared vision. एक तो दृष्टांत आपण एकमेकांमध्ये वाटून घेतलाय. You help not just because you want to help, तुला मदत करायची म्हणून तू मदत करतो असा हिशोब नाहीये. but because God showed you your part in His kingdom. देवाने तुला त्याच्या राज्यातला मार्ग दाखवून टाकलेला आहे म्हणून तू मदत करायला पुढे येतोय. God showed you your role in the kingdom of आणि God. देवाने तुला तुझी भूमिका देवाच्या राज्यातली दाखवून टाकली म्हणून तू मदत करायला लागला. And that's why म्हणून I know 100% मला 100% माहित you आहे will support me, तुम्ही मला आधार देणार. not only because you are a visionary तू person, द्रष्टा माणूस आहे म्हणून नाही, but because I am also a visionary पण person. मी द्रष्टा आहे, तूही द्रष्टा आहे म्हणून देवाने तुझ्या हृदयात घातलेलं आहे. म्हणून 100% मला माहिती आहे तू मला सपोर्ट करणार. Yes, I may not build the whole thing, आणि मी सगळं एकटा बांधून जाईन असं होणार नाही, but I will prepare the way. पण मी तयार करीन ना, मी मार्ग तयार करून जाईन ना. माझ्यानंतर तुम्ही बांधा. Are you अरे बा, getting तू me? बांध. कळतंय Because का? you are also a visionary person. तू पण द्रष्टा आहेस. As much as I can, as long as I live, I'll build this church. जेवढं मला जमेल, जोपर्यंत मी जिवंत आहे, मी या चर्च साठी करणार, बांधणार. But after me, माझ्यानंतर you are a visionary तू person. द्रष्टा आहेस. You will see that this church stands. तू बघशील, तू जबाबदारी घेशील, देव तुला घ्यायला लावेल की हे चर्च उभं राहील असं बघ. Because that fire in you will not die out. कारण ती आग तुझ्यातली नाही मरणार. It is heavenly fire. स्वर्गीय आग आहे. इकडच्या पाण्याने ते विजत नाही, मग रात्री झोप येत नाही. See, ती आग. I will build what heaven has already planned. स्वर्गाने जी योजना केली ते मी बांधणार, I will give मी देणार. what God has already planned. देवाने जी योजना केली आहे त्यात मी देणार. I will serve. मी सेवा करणार. I will carry the fire मी आग बाळगणार. because the vision is alive in me. कारण दृष्टांत माझ्यात जिवंत आहे. ओ हालेलुया, आमेन. Nobody can take away that vision. कोणी तो दृष्टांत माझ्यातनं काढू शकत नाही. Nobody can force you not to come to church. कोणी तुम्हाला बळजबरी करून म्हणू नाही शकत आज चर्च मत जाना, आज This चर्च is मत not जाना. religion. हा काय धर्म It नाहीये. is relationship. अरे हे नातं आहे, धर्म नाही हा. हे देवाशी नातं आहे. कोणाच्या सांगण्यावरनं तू चर्चला आला नाही असं होऊ शकत नाही. When we call ourselves Christians, आपण जेव्हा स्वतःला ख्रिश्चन असं म्हणतो, what is the meaning of Christian? ख्रिश्चनचा अर्थ काय? Following Christ. ख्रिस्ता मागे चालणारे लोक. Where is the religion in it? त्यात धर्म कुठे आला? Christian means following Christ. ख्रिश्चन म्हणजे क्राइस्टच्या मागे चालणं. Christian doesn't mean you become converted in a religion. ख्रिश्चन म्हणजे तू ख्रिश्चन धर्मात बदलला गेला असं There is नसतं. no religion there. नाही, त्यात धर्म नाहीच आहे. Christian means following Christ. ख्रिश्चन म्हणजे ख्रिस्ताच्या मागे आम्ही चालतो. Bible is called Holy Bible. बायबलला पवित्र शास्त्र असं नाव आहे. पवित्र शास्त्र नुसतं शास्त्र नाही आहे, ते पवित्र शास्त्र आहे ते. We need somebody
कोणीतरी गरजेचं who आहे will आपल्याला. constantly remind us what God has said. कोणीतरी आपल्याला प्रत्येकाला गरजेचं असतं बेटा, की जे सारखे येऊन आपल्याला आठवण करून देणार, हे भूल मत प्रभू क्या बोला है, तुझे See, वही करना है. David would go to Nathan every time. दावी सारखा नाथानाकडे जायचा, Come on, tell me the vision again. की नाथाना मला परत दृष्टांत सांग ना, Am I missing somewhere? कुठं काही माझ्याकडनं राहून तर नाही जात, चुकत तर नाहीये ना. That's why you have to come every Monday, Saturday, Sunday. म्हणून दर शनिवार सोमवार रविवार तुम्ही इथे यायचं. Pastor, मास्टर, you are a visionary person. तुम्ही द्रष्टा आहात. Bishop, बिशप, you are a visionary तुम्ही person. द्रष्टा आहात. Speak to us. आमच्याशी बोला, We are also visionary people. आम्ही पण द्रष्टे आहोत. स्पीक टू अस. See, Nathan did not give David a motivational speech. नाथानाने दावीदाला मोटिवेशनल प्रवचन केलेलं नाहीये. He brought a vision from God and gave him. दृष्टांत देवाकडनं आणून दावीदाला त्याने दिलाय, की प्रभू असं म्हणतो, तू असं करायचं. What I am giving you is a heavenly manna, मी तुम्हाला स्वर्गीय मान्ना a देतोय, heavenly vision. स्वर्गीय दृष्टांत देतोय मी तुम्हाला. That vision will give you purpose. तो दृष्टांत तुझ्या जगण्याला संकल्प आणेल. जसं मी सारखं म्हणते की का मी जन्माला आले ते मला कळेल, तो संकल्प. That vision gave David a purpose. त्या दृष्टांताने दावीदाला एक संकल्प दिला. That vision of Nathan put fire in his soul. नाथानाने दिलेल्या त्या दृष्टांतातून दावीदाच्या हृदयाला आग लागली. See, according to all this vision, Nathan spoke to David. या सगळ्या दृष्टांतानुरूप नाथान दावीदाशी बोलला. Why do we need Nathans today? का आपल्याला सुद्धा नाथान लागतात अलीकडे? Because life can become dull without heavenly fire. का स्वर्गीय आगीशिवाय लाईट डल होऊन जातं, आयुष्य उदास आणि बिनकामाचं होतं. Because the world will want to put away that heavenly कारण हे fire. जग तुझ्यातली स्वर्गीय आग विझवायला मागेल. असतात अशी माणसं. I want that fire to be constantly burning in you. मला ती आग तुमच्यामध्ये सारखी जळायला पाहिजे. मला तुम्ही आगीवर दिसला पाहिजे फॉर द लॉर्ड. Amen. आमेन. I think so I will stop here. बस इथे थांबतो. Protect the heavenly fire in you. तुझ्यात लागलेली स्वर्गीय आग सांभाळून ठेव. It came because of the vision. ती दृष्टांतामुळे आलेली आहे. Now, do you know how important vision is? आता तुला कळलं दृष्टांत किती महत्वाचा आहे. How important heavenly vision is? स्वर्गीय दृष्टांत किती महत्वाचे असतात हे आता कळलं का? How much people are missing? आणि लोकांकडनं किती राहून जातंय सगळं. And people talk about vision in such a slang way, आणि लोक दृष्टांताविषयी असंच आपलं स्लँग पद्धतीनं बोलतात, in an ordinary way, साध्या रीतीनं बोलून जातात. आपलं limited to the earth. मर्यादित पृथ्वीपुरतं. Vision is related to heaven. दृष्टांतांचा संबंध स्वर्गाशी आहे बेटा. Right from दृष्टांताचा. beginning, सुरुवातीपासून God spoke vision. देव दृष्टांतच बोलला. The very word that he spoke to Adam and Eve was a vision. जो शब्द तो आदाम हवेशी बोलला तोही दृष्टांतच होता. When things were not even multiplied, गोष्टी ज्या बहुगुणित होतही नव्हत्या, he said, तो म्हणाला replenish and multiply. जा पृथ्वी व्यापून टाका, बहुगुणित व्हा. Before it happened, घडल्या अगोदरच देवाने ते त्यांना God said, सांगितलं. this is my vision. देव म्हणाला हा माझा दृष्टांत आहे Subdue तुमच्यासाठी. the earth. जा पृथ्वी व्यापून टाका. That is vision. दृष्टांत आहे माझा तुमच्यासाठी हा. Take हालेलुया. control of this earth. ताबा घ्या या पृथ्वीचा. That is vision. दृष्टांत आहे हा. Right in the Garden of Eden, God spoke vision. एदेनेच्या बागेतच देवाने दृष्टांत द्यायला सुरुवात केली. आमेन. Live with that vision. त्या दृष्टांतात जगा बेटा. Fire will be taken care of. आग सांभाळली जाईल. Vision is very important. दृष्टांत पहिला महत्वाचा. Let it sink in you, write down. Amen. Hallelujah. That you may know this is what it is. Amen. Let us worship the Lord. Come. देवाची आराधना करू चला. आँखों में, मेरे सपनों में, मेरी सांसों में यीशु राजा रहता है. ख्वाबों में, रूह की ज्योतिष में, मेरे गीतों में यीशु राजा रहता है. आँखों में, मेरे सपनों में, आमेन. मेरी सांसों में यीशु राजा रहता है. ख्वाबों में, रूह की ज्योतिष में, आमेन. मेरे गीतों में
आप जो आए तो दिल को करार आया। राजा जी आप जो आए तो दिल को करार आया। राजा जी आप जो आए तो रूह में निखार आया। फूलों में इन बहारों में इन फिजाओं में यीशु राजा रहता है। आंखों में मेरे सपनों में यीशु राजा रहता है। Let Jesus be our vision. यीशु राजा रहता है। ख्वाबों में रूह की ज्योतिष में मेरे गीतों में यीशु राजा रहता है। शाफी जी प्यारे मसीहा जी यही है आशा मेरी। शाफी जी प्यारे मसीहा जी यही है आशा मेरी। चरणों में आपके बैठा रहूं मैं यही तमन्ना मेरी। किरणों में चांदनी रातों में इन बरसातों में यीशु राजा रहता है। आँखों में मेरे सपनों में मेरे गीतों में यीशु राजा रहता है। ख्वाबों में रूह की ज्योतिष में मेरे गीतों में यीशु राजा रहता है। यीशु राजा रहता है। Praise God. धन्यवाद. What will I do मी काय करू? with this vision? या दृष्टांताचं मी काय करू? It doesn't go away. हा दृष्टांत जात नाही माझ्यातून. I open my eyes, it is मी there. डोळे उघडतो तो दृष्टांत समोरच असतो. When I close my eyes, it is मी there. डोळे बंद केले तरी तो दृष्टांत समोरच असतो. When I lie on my bed, it is there. मी माझ्या बिछाण्यावर आडवा पडलो तरी तो दृष्टांत तिथे. When I sleep, it is there. मी झोपलो तरी तो दृष्टांत समोरच आहे. What will I do? मी काय करू? How can I escape from its मी presence? कसं त्याच्या सहवासातनं पळून जाऊ? It will never leave me. नाही ते मला कधी It सोडणार. grips me. तो दृष्टांत मला जखडतो. It stirs me up. तो दृष्टांत मला थरथरवतो. कालवा कालव करतो माझ्या हृदयात. आमेन. Many of you are offended, but still you came. तुमच्यातले अनेक जण असे रुसल्यासारखे आहेत. तुम्हाला काहीतरी वाईट वाटलेलं आहे तरी तुम्ही आलात. What is it? हे काय आहे? It is the vision. हा दृष्टांत आहे. People are against you, but you still love Jesus. लोक तुझ्या विरुद्ध आहेत तरी तुझं येशूंवर प्रेम आहे. What हे is काय? it? हे काय आहे? It is the vision of Christ. हा दृष्टांत आहे ख्रिस्ताचा. यू आर गोइंग थ्रू इट स्टील यू आर कमिंग. People say, leave Jesus. You say, I cannot. लोक म्हणतात तू येशूंना सोडून दे. तू म्हणते मला नाही जमणार. How will I do it? मी कसं येशूंशिवाय What will I जगू? do with the मी heavenly काय fire? करू? त्या स्वर्गीय आगीचं मी काय करू? If it was earthly fire, I will put it away. पृथ्वीवरची आग असती तर मी विझवली असती. It is heavenly fire, ही स्वर्गीय आग आहे. lit by God. देवाने पेटवली आहे. मी नाही सोडू शकत हे. मग आम्ही तुला सोडू. डू व्हॉट यू वॉन्ट. आय कॅनॉट लिव्ह क्राइस्ट. Cannot. I cannot leave Christ. You decide what you You want kill to me, do. but you cannot remove the fire. तुम्ही मला ठार मारा. माझ्यातली आग नाही काढू शकत. Because that vision is keeping that fire alive कारण in तो me. दृष्टांत माझ्यात आग जिवंत ठेवतोय. What will I do with मी this? काय करू या दृष्टांताला घेऊन? मी काय करू? Where will I go away from your मी presence? कुठे जाऊ तुझा सहवास सोडून दे बाप्पा. When I go deep in the earth, there you are. पृथ्वीच्या पोटात गेलो तरी तिथे तू आहे. If I go to the heaven, there you are. स्वर्गात गेलो तरी तिथे तू आहे. मी कुठे जाऊ तुला सोडून?
You have taken charge of my life. तू ताबा घेतलाय माझ्या जीवनाचा. मी काय करू तुला? He does not leave me. नाही सोडत मला हे सगळं. A vision of heaven, vision of kingdom does not leave me. आणि स्वर्गीय दृष्टांत, राज्याचा दृष्टांत मला सोडत नाही. The more I eat of the heavenly food, the more hungry I am. जेवढं मी स्वर्गीय अन्न खातो तेवढी जास्त मला स्वर्गीय भूक लागते. The more I drink the living waters, the more thirsty I am. जेवढं मी जिवंत पाणी पितो तेवढी मला अजून तहान लागते. मी काय करू? What will I do? मी काय करू? What will I do with this I life? can't help it. मी काय करू या जीवनाचं? I cannot help it but live for Jesus. We are inseparable. नाही वेगळे होऊ शकत मी आणि येशू. Can I remove my soul from my body? माझा जीव काढू शकतो का माझ्या शरीरातून मी? As long as I'm alive, जोर मी जिवंत आहे. I can separate every organ, but I cannot separate my soul from my सगळे body. अवयव मला वेगळे करता येतील पण माझा जीव नाही मला वेगळा करता येणार. Because God breathed in me कारण देवाने माझ्यात श्वास फुंकलाय and He brought the soul and the body together. आणि जीव व शरीर माझं एकत्र आणलंय. What can I do? मी काय करू? I cannot separate them. मी नाही वेगळं करू शकत हे. म्हणून तर ते In the गाणं same येतं. way, you cannot separate me from Christ. तसं तुम्ही मला ख्रिस्तापासून वेगळं नाही करू शकत. And He has given that heavenly vision. आणि तो स्वर्गीय दृष्टांत त्याने आपल्याला दिलाय. What will I do? काय करू मी? It has gripped me. मला जखडलंय त्याने, मला पकडलंय त्याने, Thank you, Jesus. मला धरलंय त्याने. Father, I pray, देव बाप्पा मी प्रार्थना करतो keep that vision alive in them. तो दृष्टांत या सर्व लोकात जिवंत ठेव. This vision will give you success. हा दृष्टांत तुम्हाला यश देईल. This vision will give you health. हा दृष्टांत तुम्हाला चांगली तब्येत देईल. This vision of Christ will give you healing. ख्रिस्ताचा हा दृष्टांत तुम्हाला आरोग्य देईल. Yes. हालेलुया. Yes, Lord. The Lord is there. Rabba Shakara Manthala Rabba. Lord is here. प्रभू इथे आलेला आहे. He is touching many of you here this अनेकांना night. स्पर्श करतो इथं. प्रभू फिरतो इथं. His power is in you. त्याचं सामर्थ्य आलंय तुझ्या. Jesus said, येशू बोलले we will manifest ourselves in you. आम्ही तुझ्या स्वतःला प्रगट करू. Jesus is manifesting himself in येशू you. स्वतःला तुझ्यात प्रगट करताय. Now, आता या वेळेला he is making his presence alive in you. त्याचा सहवास तुझ्यात जिवंत करतायत. बेटा नको काळजी करू. Don't worry about anything. कशाचीच काळजी करू नको. तुझ्या पाठीशी येशू आहे. He has taken control of your life. येशूंनी तुझ्या जीवनाचा ताबा घेतलाय. Your life is not a waste. तुझं जीवन वाया नाही गेलेलं. You will rise. तू वर येणार आहेस. As your vision rises, you will rise. तुझा दृष्टांत जसा वर येईल तू पण वर येशील. Don't give up. हार नको मानू. I am seeing something beautiful. मी in you. सुंदर बघत आहे काहीतरी आता इथे. खराबा शंदो नमा खराबा सिराबा. You're all visionary people. आपण सगळे द्रष्टे लोक आहोत. All of द्रष्टे. you are visionary people. तुम्ही सगळे द्रष्टे आहात. He who lives by the vision of God जो देवाच्या दृष्टांताद्वारे जगेल will be healthy and strong. तो आरोग्यवान आणि बलवान राहील. राबाबा खरामा संत रोको. The blessings of God is released in your life. देवाचे आशीर्वाद तुझ्या जीवनावर मोकळे होत The आहे. healing of God is released in your आरोग्य life. देवाचं तुझ्या जीवनावर मोकळं होत आहे. A breakthrough is coming in your life. नवीन सुरुवात तुझ्या जीवनात येत आहे. Something beautiful is happening. काहीतरी सुंदर घडत आहे. Yes, होत आहे. it's happening राबाबा right now. खराबा शंदो. या वेळेला घडत आहे. It's happening right आता या now. वेळेला Take it in the name of Jesus. येशूंच्या नावात घ्या. Take it in the name of येशूंच्या Jesus. नावात घ्या. I mean really Jesus is moving here. You are touching the heavens. येशू इथे फिरतायत या वेळेला. तू स्वर्गाला स्पर्श करतोयस. Take it. Take In it. Jesus' name. Take it. Take it in the Take name it of in Jesus. Jesus name. In the name of Jesus. येशूंच्या नावात घे. His presence is mightily manifested in this त्याचा place. सहवास फार मोठ्या प्रमाणात आज आलेला आहे. मोठ्या प्रमाणात येशू इथे आलेले आहेत. रबा शंदो महानी रबा बाबा खराबा सोखो दोगो खलाबा शकना Worship मामा him, मंदरो. worship him, worship आराधना him. करा त्याची आराधना करा. Worship him. नमा मंदरंदला खराबा बाबा बाबा. पुरी The मामा Holy मंदला Spirit has खराबा flooded बाबा this बाबा. place. पवित्र आत्म्याचा पूर आला या जागेत. नमक नममा संतो
Irama mandarandari kara baba baba. Ona mankara mahinda rakala baba mandala. Oh Rababa ikara mandaru. Kana hiraba santa Glory to you, Lord. Glory to you. kala baba mandara mama mandara. O kana masina mahina masanto. Take one more worship song. अजून एक आराधनाचं गीत घे आराधनेचं गीत घे बेटा नका रबा मंदरो दरो करो बाबा बाबा रबा बाबा कला बाबा 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 रबा बाबा बाबा कला बा शंदरो करो बाबा 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 मेरी जाको रबा बाबा कला बा शा मेरी रूह को रबा बाबा बाबा करा बा संदा मखलो मेरे बदन रबा बाबा बाबा को छू रबा बाबा मेरी जाको रिबाला रशन न मांधला रा खाला रबा मेरी रूह को Yes. मेरे बदन को छू ओह छू मुझे छू प्यारे यीशु ओह छू मुझे छू प्यारे यीशु छू यस लॉर्ड मुझे छू शरण मांदे रे रे खेरे रे रे बो ओरी आला ना बासे खेरे रे रे बे ओ मुझे छू प्रभु छू मुझे छू रिबाला रासे खेरे रे रे बो शरण मांदे रे 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 खेरे रे बो बाबा 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 You are visionary people. तुम्ही द्रष्टे लोक आहात ओ मेरी चाको You are not offended. तुम्हाला कधी वाईट नाही वाटत You say, let people say anything. तुम्ही म्हणता लोक काही बोलू देत I will work for God. मी देवाचं काम करणार आहे I will work with this visionary man. मी या द्रष्टा माणसासोबत काम करणार आहे Because I am a visionary कारण person. मी स्वतः द्रष्टा आहे शरण मांदे रे री बाबा 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 सेरा ला 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 बा ना ना मांदाला रखा ला बा Oh God, I thank you. रिबना से खेते Bless your holy name. Bless your holy name. Bless your holy name. I am so happy that you are visionary people. मी एवढा आनंदी आहे की तुम्ही द्रष्टे आहात शरण मांदे रे 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 Bless them, Lord. Bless them, Lord. आशीर्वाद दे त्यांना Thank you, Jesus. Thank you. आशीर्वाद Praise God. Please be seated, people. कृपया खाली बसा सर्वांनी